Praise God. तेरे आने से ये सब हो सकता है। हमें तेरी जरूरत है। चंगाई के लिए, छुटकारे के लिए, आशीषों के लिए, बरकतों के लिए, आगे बढ़ने के लिए, ऊंचा उठने के लिए, उड़ने के लिए तेरी जरूरत है। तेरी जरूरत है और मैं विश्वास करती हूँ कि तू हमारे बीच में है। तू हमारे बीच में है। हम तुझे ताली बजाकर धन्यवाद क्योंकि तूने कहा है विश्वास करोगे तो परमेश्वर की महिमा को देखोगे। हालेलुया। थैंक यू होली स्पिरिट। तू आया है मसीह, तू हमारे बीच में आया है। तेरे लोगों के बीच में तू है। छू ले, उनकी आंखों को खोल, उनके हृदय को खोल ताकि वो तुझे देख सके, क्योंकि नए जन्म के अलावा हम तुझे नहीं देख सकते। नए जन्म के अलावा हम तेरे राज्य को नहीं देख सकते। हम चाहते हैं कि हमारी आंखों को खोल। यीशु के नाम से हम तुझसे विनती करते हैं, आगे के पल को तेरे हाथों में सौंपते पिता। हमारे सबके हृदय को तू जांच, सिद्ध बना, तेरे सामने खड़े होने की योग्य बना और तेरी महिमा हम सबों के जीवन से दे दे। यीशु मसीह के नाम से मांगते सुन और कबूल कर पिता। आमीन आमीन आमीन। हालेलुया। बाइबल सांगतं की प्रभू येशूचं नाव सर्व नावाहून उंच आहे। हालेलुया। आपकी आवाज नहीं आ रही। मैंने कहा प्रभु यीशु का नाम सब नामों में ऊंचा है। हालेलुया। है कोई नाम जो हमें उद्धार दिला सके प्रभु यीशु के सिवा? हालेलुया। वो बहुत ही जल्द आने वाला है। हालेलुया। हम अपने आप
आप को तैयार करेंगे। हालेलुया, हम अपने आप को प्रिपेयर कर रहे हैं। हालेलुया, किसके लिए? कि जिसका नाम सब नामों में ऊंचा है, वो बहुत ही जल्द हमें लेने के लिए आ रहा है। हालेलुया, तो हम गीत गाएंगे और उस प्रभु के नाम को हम धन्यवाद देंगे, जिस नाम में शक्ति, जिस नाम में मुक्ति, यीशु मसीह, जिसका नाम सब नामों में ऊंचा है। हम गीत गाएंगे और प्रभु के नाम को हम धन्यवाद देंगे। जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में है शांति, का वो नाम चंगाई। जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में है शांति, जिस नाम में है शांति, का वो नाम चंगाई। जिस नाम में यीशु है बोला, जिस नाम में है जिंदगी, यीशु है बोला। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। हालेलुया, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। यीशु तेरा नाम, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है।
मुक्ती श्राप से. हालेलुया. त्याच्या नावामध्येच आपण या ठिकाणी आहोत. बोला येशू मसीह की हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपला परमेश्वर जिवंत आहे. आमेन. हालेलुया. आणि बायबल असं सांगतंय की मी मृतांचं नव्हे तर जिवंतांचं परमेश्वर. येस, प्रेज गॉड. हालेलुया. आपण जिवंत आहोत ही त्याची कृपा आहे. हालेलुया. जरी ख्रिस्तामध्ये जे झोपी गेलेले आहेत तरी ते येणाऱ्या दिवसामध्ये ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन होईल त्यावेळेस ते उठवले जाणार आहे. हालेलुया. म्हणूनच तर बायबल असं सांगतं की निशब्द उतरलेले लोक देवाचे स्तवन करत नाही. हालेलुया. निशब्द म्हणजे अधोलोकी उतरलेले लोक ते देवाचे स्तवन करतात का? नाही. तर ज्यावेळेस क्रूसावरती प्रभू येशू ख्रिस्ताच्या समवेत जो चोर होता त्याला येशू ख्रिस्त म्हणला तू आत्ताच माझ्यासोबत सुख लोकात असतील. हालेलुया. आपल्या पूर्वी जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवले ते सर्व लोक सुख लोकांमध्ये प्रभू येशूचं नावाचं स्तवन करत आहेत. हालेलुया. पण जे अधोलोकांमध्ये उतरलेले आहेत ते स्तवन करत नाही. हालेलुया. देवाने आपल्याला ही संधी दिलेली आहे त्याची स्तुती आणि त्याची महिमा करण्यासाठी. तो बाजूवाले को बोलिए मुर्दा बातें करता नहीं, यीशु की स्तुति गाता नहीं, जिंदा रहते कर ले प्यारे कब्र पे मौका मिलता इतने है. धीरे सुनेंगे इस बार. बाइबल कहती है कि आप चुप रहेंगे तो पत्थर चिल्ला उठेंगे. हालेलुया. बोलिए बाजूवाले से मुर्दा बातें करता नहीं, यीशु की स्तुति गाता नहीं, जिंदा रहते कर ले प्यारे. मेल्यावर मिळणार नाही. हालेलुया. मुर्दा बातें यीशु की स्तुति गाता नहीं. मुर्दा बातें करता नहीं, यीशु की स्तुति गाता नहीं. मुर्दा बातें करता नहीं, यीशु की स्तुति गाता नहीं. मुर्दा बातें करता नहीं, यीशु की स्तुति गाता नहीं. मुर्दा बातें करता नहीं, यीशु की स्तुति गाता नहीं. मुर्दा बातें करता नहीं,
कुणाशीच बोलत नाही तो, पण जो जिवंत आहे तो देवाचा गौरव करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपला प्रभू जिवंत आहे. तो असं म्हणतो की मी जिवंत आहे म्हणून तुम्ही जिवंत असा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे त्याला असं म्हणायचंय की तू मरू शकतोस, तर स्वतःकडे लक्ष दे आणि जिवंत राहण्याचा प्रयत्न कर. हालेलुया. कारण सैतान दरवेळेस आपल्याला मारून टाकण्याच्या प्लॅनिंग मध्ये असतो. प्रेज द लॉर्ड. पण येशूने आपल्याला सावध राहायला सांगितलंय. आणि कसं सावध राहायचंय? प्रार्थनेमध्ये. प्रेज द लॉर्ड. प्रार्थनेमध्ये प्रभू मला जिवंत राख म्हणजे मी तुझा गौरव करेन. हालेलुया. बोला येशू मसीह की हालेलुया. बोला येशू मसीह की बोला येशू मसीह की जय. बोला येशू मसीह की जय. हालेलुया. कितना प्यार है यीशु मसीह से. हालेलुया. प्यार हुआ मुझे यीशु से प्यार हुआ. हालेलुया. हम गीत गाएं और परमेश्वर के नाम को हम धन्यवाद देंगे. यीशु देखे जो नाचू गाव में साधारण व्यक्ती नाही जो आपल्याकडे नजर लावतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचा देव आणि त्याची नजर जर आपल्यावर पडली तर मला असं वाटतं सगळ्यासारखं झाडावर लवकर खाली उतरतो. प्रेज द लॉर्ड. बरीच लोक झाडाला धरून बसली. यीशु काय म्हणाला माहिती त्याला? तू आला करून खाली उतर. आज तुम्हाला खाली उतरायचंय. जे आपण झाडाला पकडून ठेवले हा ब्रदर ही सिस्टर हो राष्ट्र हो संदेशा येशू म्हणत आहे ते झाड खाली सोड तिथं आणि माझ्याकडे काय कर घरी घेऊन या त्याला. हालेलुया. काय म्हणाले? चेंज होणार आहे आपल्याकडे. आपला उद्धार होणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बोला यीशु मसीह की जय. यीशु देखे जो नाचू गाँव में शोर म्हणजे माहिती आहे तुम्हाला? हालेलुया. मच्छी मार के चला कर देगा.
म्हणा मोठ्यानं, मला येशूशी म्हणा ना, मला येशूशी परत एकदा, काय झालं मावशी, काय झालं दीदी, मला येशूचा प्रेम झाला, मला येशूचा प्रेम झाला. हालेलुया. आता इकडे तुमच्यापेक्षा मोठा आवाज येतोय मला, काय झालं दादा, काय झालं ब्रदर, मला येशूचे प्रेम झालं, मला येशूचे प्रेम झालं. हा डिफरन्स आहे आणि हा डिफरन्स स्वर्ग पण करतो आपल्यासाठी. हालेलुया. म्हणून आपला आवाज बायबल सांगतो उंच कर, आपल्या कमानी अजून आपल्या मिशी कशाला, म्हणजे प्रतापशाली राजा. हालेलुया. तुझा स्वर उंच झाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. परत एकदा, सामर्थ्य और वैभव तेरा ही है। कि आकाश और पृथ्वी में जो कुछ भी है वह तेरा ही है। ये यहोवा राज्य तेरा है और तू सबों के ऊपर मुख्य और महान ठहरा है। तू सबों के ऊपर प्रभुता करता है। सामर्थ्य और पराक्रम तेरे ही हाथ में, और सब लोगों को बढ़ाना बल देना तेरे हाथ में। इसलिए हम हे हमारे परमेश्वर, हम तेरा धन्यवाद करते हैं, तेरी महिमा युक्त नाम की स्तुति करते हैं। प्रभु तेरे वचन से आज हमसे बात कर, तेरे वचन को और आमीन मैं स्वीकारता हूँ, आमीन। परमेश्वर पिता तेरा धन्यवाद करते हैं प्रभु जी, और तेरी स्तुति करते हुए पिता तेरे वचन के लिए हम धन्यवाद देते हैं पिता, कि प्रभु तू हमसे बात करता है। और प्रभु जी निश्चय प्रभु जी हमारी सुधि लेने वाला, हमारी रक्षा करने वाला, और प्रभु जी हमारे जीवन में प्रभु जी हमें आत्मिकता में और प्रभु जी तेरी ओर बढ़ाने वाला तू परमेश्वर है। हम धन्यवाद देते हैं प्रभु, जैसे तेरा वचन कहता है रोमियो की पत्री उसका 12 और 1-2 में प्रभु जी हम हर दिन प्रभु में बढ़ते जाए, और प्रभु जी तेरी और प्रभु जी हमारा हर कदम प्रभु जी तेरी ओर प्रभु जी बढ़ता हुआ कदम हो, ऐसा होने दे पिता। हम प्रार्थना करते हैं पिता हमारे जीवन को तेरे पवित्र और सामर्थी हाथों में देते हुए पिता, आज प्रभु जी तेरे वचन से तू हमसे बात कर रहा है पिता, हम धन्यवाद देते हैं। जो भी प्रभु जी अपेक्षाएं और जो प्रार्थनाएं लेकर प्रभु जी यहाँ पर हम है पिता, उन सारी प्रार्थनाओं को यीशु के नाम से प्रभु जी हम तू सुनने जा रहा है प्रभु। तेरे उत्तर को यीशु के नाम से प्रभु जी हर एक के जीवन में हम रिलीज कर दे प्रभु जी। ऐसा नहीं होगा पिता कि यहाँ से कोई खाली हाथ जाएगा, बल्कि प्रभु जी तेरे वचन को, तेरी शांति को, तेरे सामर्थ्य और तेरी प्रार्थना के उत्तर को प्रभु जी वो लेकर यहाँ से जाने पाए प्रभु, ऐसा होने दे पिता। हमारे बीच में प्रभु जी जो भी उपस्थित है सभी को तेरे पवित्र हाथों में सौंप देते हैं पिता। तेरी पवित्र आत्मा से हमारी तू अगुवाई करना, और तेरे वचन को प्रभु जी शांति पूर्वक और गंभीरता से हम सुन पाए पिता, और प्रभु जी तेरे वचन को हमारे जीवन में ग्रहण करने पाए प्रभु। हम धन्यवाद देते हैं, तेरी स्तुति और महिमा करते हैं पिता। सारा आदर और महिमा तुझे देते हुए यीशु मसीह के नाम से मांगते हैं, आमीन। प्रेज़ द लॉर्ड। बैठ जाओ। पिछले 2-3 हफ्तों से हम परमेश्वर के बारे में गहराई से देख रहे हैं, और पिछले बार हमने परमेश्वर के विल यानी इच्छा के बारे में देखा था। परमेश्वर की इच्छा क्या है हमारे लिए, हमारे जीवन के लिए, हमारे भविष्य के लिए, और
कुछ बहुत सारी बातों को हमने देखा था। उसके पहले हम परमेश्वर के गिफ्ट्स के बारे में देख रहे थे। आज हम देखेंगे परमेश्वर के जो सिद्धांत है या परमेश्वर के जो तत्व, मराठीमध्ये ज्याला आपण तत्व म्हणतो, त्या तत्वांच्या विषयी आपण या ठिकाणी पाहणार आहोत, ज्याला इंग्लिशमध्ये प्रिन्सिपल्स म्हटलेले आहे। प्रेज द लॉर्ड। प्रिंसिपल्स ही एक ऐसी गोष्ट है, सिद्धांत एक ऐसी बात है जो हर एक के जीवन में होना बहुत आवश्यक है, क्योंकि हमारा जो परमेश्वर है वो सिद्धांत वाला परमेश्वर है। अपने पड़ोसी से कहना, हमारा परमेश्वर सिद्धांत वाला परमेश्वर है। उसके मन में आया और आज 1 घंटे पहले मन में आया और किया, ऐसा नहीं है हमारा परमेश्वर। ठीक है, अचानक से वो परमेश्वर कुछ भी करने वाला नहीं है। सब कुछ तय है, पहले से तय। हालेलुया। सब कुछ पहले से योजना बनाकर रखी हुई है परमेश्वर ने। उसके सिद्धांत के खिलाफ या उसके सिद्धांत के विरुद्ध में वो कुछ भी काम नहीं करता। उसके सिद्धांत पहले से तय है और अनंत काल तक वो वैसे ही रहेंगे, उसमें कुछ भी फरक पडणे वाला। हालेलुया। काहीच फरक पडणार नाही, कारण देवाचा सिद्धांत अगदी आदाम हवेला निर्माण केलं तेव्हापासून या पृथ्वीच्या शेवटापर्यंत आणि अनंत काळापर्यंत नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी असेल तोपर्यंत देवाच्या सिद्धांतात त्याच्या तत्वांच्या मध्ये काहीही फरक पडणार नाही। मनुष्याचे प्रिन्सिपल्स परिस्थिती पाहून बदलतात। मनुष्याचे प्रिन्सिपल म्हणजे मनुष्याची जी तत्व असतात, जीवनातली तत्व, ज्याला आपण तत्व म्हणतो, ते तत्व परिस्थिती पाहून, माणूस पाहून, गरीब अथवा श्रीमंत माणूस पाहून आणि शिक्षण पाहून, समोरच्याचा राग अथवा तो रागीट माणूस असेल तर त्याच्यासोबत वागणं वेगळं असतं, जर तो प्रेमळ असेल तर प्रेमळ माणसासोबत वागणं वेगळं असतं, जर समोरचा माणूस कशा प्रकारे आपल्याला रिएक्ट करतो त्यानुसार आपण काय करतो बरं, बऱ्याच वेळेस तत्वांच्या मध्ये फेरबदल करत असतो। पण देव ना समोरचा माणूस पाहून बदलतो, ना समोरची परिस्थिती पाहून बदलतो, ना संकट पाहून बदलतो, ना सैतानाचं कोणतं योजना पाहून बदलतो। देवाची तत्व आहे अशीच राहतात, ती कायमसाठी अशीच आहेत। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। लक्षात घ्या, त्याच्यामध्ये कधीच फरक पडत नाही, कुठल्याही प्रकारची परिस्थिती कशीही असू द्या, त्याची तत्व तशीच राहणार आहेत। जसा माणूस जर त्याच्या समोर गयावया जरी करत असला तरी त्याच्या तत्वानुसारच तो काम करतो। जर असं वाटत असेल की तुम्ही क्षमा मागताय म्हणून त्याची तत्व बदलतील, नाही। एखादा मनुष्य खूप सेवा करतोय म्हणून त्याची तत्व बदलतील, नाही। लक्षात घ्या, तुम्ही खूप समर्पण केलंय, तुम्ही खूप दान दिलं त्याला म्हणून तो तत्व बदलून काम करेल, अजिबात नाही। प्रिन्सिपल्स नेहमी सेम आहेत, त्या तत्वांच्या मध्ये कधीच फरक पडणार नाही। तुम्ही मग तुम्हाला आवडो अथवा तुम्हाला ना आवडो, आपको पसंद आए या ना आए, आपको अच्छा लगे और ना अच्छा लगे, इसमें कोई परमेश्वर को फर्क नहीं पड़ता कि आपको अच्छा लग रहा है या नहीं लग रहा है। मनुष्य को बहुत फर्क पड़ता है। मनुष्य ऐसा सोचता है कि सामने वाले को अगर नहीं अच्छा लग रहा है, ठीक है, मैं अपने प्रिंसिपल्स को ही बदल देता हूँ। बहुत सारे लोगों ने अपने प्रिंसिपल्स बदल चुके हैं, बदल दिया है। बहुत सारे लोग अपने प्रिंसिपल्स को आसानी से बदलते हैं। बहुत को सिद्धांत, अपने सिद्धांतों को बदलते हुए शर्म भी नहीं आती या उनको ऐसा बुरा भी नहीं लगता, ठीक है मेरे सिद्धांत आपके लिए बदल रहा हूं, ठीक है, चलता है। लेकिन परमेश्वर का काम ऐसा नहीं है। परमेश्वर का काम ऐसा है कि वो सिद्धांतों के अनुसार ही चलेगा। इस दुनिया के जो सिद्धांत है वो पैसों को देखकर चलते हैं। दुनिया के सिद्धांत गरीबी और अमीरी को देखकर चलते हैं। दुनिया के सिद्धांत बहुत सारी बातों के ऊपर डिपेंड रहते हैं, लेकिन परमेश्वर का सिद्धांत इन बातों पर डिपेंड नहीं है। इस बात को हमें समझना पड़ेगा। और परमेश्वर का सिद्धांत कहां पे समझ में आता है हमें, और मत्ती रचित सुसमाचार उसका 6वां अध्याय और 10 पद। क्या कहता है वहां पर वचन? छठा अध्याय 10 पद पढ़ेंगे। तुझे राज्य हो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो। हालेलुया। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। क्या कहता है वहां पर? यीशु मसीह क्या प्रार्थना सिखाते वक्त या प्रार्थना को कैसी प्रार्थना करनी है हमें, क्योंकि उसके चेले जो वो क्या बोल रहे थे कि हम कैसे प्रार्थना करेंगे, त्याचे शिष्य म्हणत होते की आम्ही प्रार्थना कशी करावी नेमकी। मग परमेश्वर येशू ख्रिस्त त्यांना प्रार्थना शिकवत आहे आणि त्या प्रार्थनेमध्ये असं म्हटलेलं आहे मराठीमध्ये की तुझं राज्य ये हो, आणि हिंदी में असल तेरा राज्य आए और तेरी इच्छा जैसे स्वर्ग में पूरी होती है वैसे पृथ्वी पर भी हो। हालेलुया। और परमेश्वर की इच्छा या परमेश्वर का सिद्धांत जैसे स्वर्ग में पूरा होता है
स्वर्ग में परमेश्वर का सिद्धांत पूरा होता हुआ हम देख सकते हैं. स्वर्गामध्ये सतत सतत वारंवार त्याच्या सिद्धांतानुसारच काम चालतं. पृथ्वीवरच्या कोणत्याही गोष्टी तिथं असणार नाही. तुम्हाला माहिती आहे का, जर तुम्ही पृथ्वीवर असतानाच त्याच्या सिद्धांताला जाणीवपूर्वक ओळखलं नाही अथवा जवळून नाही ओळखलं तर स्वर्गात गेल्यानंतर तुम्हाला खूप जड जाईल ते काम करण्यासाठी. स्वर्गामध्ये तुमच्यासाठी खूप आश्चर्याचं काम असेल की अरे स्वर्गामध्ये असं चालतं, स्वर्गामध्ये ह्या गोष्टी होतात, पृथ्वीवर तर असं होत नव्हतं. स्वर्गामध्ये न्यायाच्या गोष्टी वेगळ्या आहेत, तिथं आराधनेची गोष्ट वेगळी आहे, तिथं आज्ञापालनाची गोष्ट वेगळी आहे. सगळ्या काही वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं पाहायला मिळतील. कारण स्वर्गामध्ये जे चालतं त्या सगळ्या देवाच्या सिद्धांतानुसार काम चालतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पृथ्वीवर कोणाच्या सिद्धांतानुसार चालतं? मनुष्याच्या सिद्धांतानुसार. मनुष्याचे सिद्धांत वेळोवेळी बदलत राहतात. अलग अलग समय पर मनुष्य के सिद्धांत बदलते रहते, कानून बदलता रहता है. परमेश्वर का कानून कभी बदलता नहीं. हालेलुया. राजा महाराजाओं के जमाने में बहुत अलग कानून था, है ना. तो आता आपण जे लोकशाही म्हणतो, या लोकशाहींच्या मध्ये वेगळं कायदा आहे. पण काही देशांच्या मध्ये वेगळा कायदा आहे, भारतामध्ये वेगळा आहे, वेगवेगळ्या दुसऱ्या देशात तुम्ही गेलात तर दुसऱ्या देशामध्ये वेगळा आहे, काही देशांच्या मध्ये हुकुमशाही आहे. म्हणजे सिद्धांत वेगवेगळे आहेत. लक्षात घ्या. तर देवाचे सिद्धांत कशा कशामध्ये बदलत नाहीत आणि कोणत्या गोष्टीमध्ये देव कशा प्रकारे काम करतो ह्या गोष्टी आपण पाहणार आहोत. पहिला गोष्ट म्हणजे देवाच्या राज्याविषयी, म्हणजे त्याच्या राज्याविषयी जो सिद्धांत आहे तो तसाच राहतो नेहमी. मत्तयाचं सुवर्तमान 6 अध्याय 33 वचन वाचा बरं मराठीमध्ये. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, म्हणजे त्याच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. हालेलुया. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की देव काय आहे बरं? शासक आहे. शासक आहे. बाजूला सांगा, देव शासक आहे. देव शासक आहे. देव राजा आहे. देव राजा आहे. देव राजा आहे याच्यामध्ये काही फरक पडतो का? परमेश्वर राजा आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही. समोरचा माणूस काय विचार करतो याच्यावरती देव राजा आहे या सिद्धांतामध्ये काही फरक पडत नाही. देव राजा आहे, देव राजा होता, देव राजा आहे आणि देव राजा राहणार आहे अनंत काळापर्यंत. हालेलुया. म्हणजेच काय, तो शासक होता, शासक आहे आणि तो शासक म्हणूनच अनंत काळापर्यंत राहणार आहे. तुम्ही म्हणत असाल की पृथ्वी बदले, पाऊस आता हिवाळ्यामध्ये सुद्धा पाऊस पडतोय, पृथ्वीचं वातावरण बदलत आहे, पण शासन जे आहे ते देवाचंच राहणार. अरे जवळ त्याचा शासनामध्ये काही फरक पडलेला नाही. राज्य सरकार येईल, सरकार येतील, सरकार बदलतील, देश संपुष्टात येतील, देश नव्यानं स्थापन होतील, हुकुमशाही येईल, बरंच काही काही बदलेल, राजे महाराज येऊन जातील, पण देव अनंत काळासाठी राजा आहे आणि तो अनंत काळापर्यंत राहणार. प्रेज द लॉर्ड. त्याच्या शासनात, त्याच्या अधिकारात, त्याच्या राज अधिकारामध्ये काहीही फरक पडलेला नाही. देव सुप्रीम म्हटलेलं आहे. सुप्रीम गॉड म्हटलेलं आहे. बायबलमध्ये यहोवाचा अर्थ काय होतो माहिती आहे? सुप्रीम गॉड किंवा शासक रूपात असणारा परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. कशाच्या रूपात असणारा परमेश्वर? शासक. एक शासक के रूप में परमेश्वर को कहा गया है. यहोवा का जो मीनिंग होता है वो यहोवा का मीनिंग ये है कि सुप्रीम गॉड यानी शासक के रूप में परमेश्वर काम करता है. यानी उसके अधिकार में कुछ भी फर्क नहीं पड़ता. पृथ्वी को चलाने वाला, सब बातों को चलाने वाला, मनुष्य जो भी जिंदा है वो, जो मर गए वो, उन सभी के ऊपर अनुशासन करने वाला अगर कोई है तो वो परमेश्वर है. हालेलुया. आप उस शासन को या उसके अधिकार को या उसकी राजाधिकार को अगर आप माने या ना माने, वो परमेश्वर है, उसका राज अधिकार हमेशा रहेगा. एक पापी अगर उसके राज अधिकार को नहीं मानता है तो ठीक है, परमेश्वर को उससे कोई दुख नहीं है कि वो नहीं मान रहा है, क्योंकि एक ऐसा समय भी आएगा कि उस पापी को पता चलेगा कि सब अधिकार परमेश्वर का है. हालेलुया. एक ऐसे व्यक्ति जो परमेश्वर पर विश्वास भी नहीं करता है, उसको अगर पता भी नहीं है, वो अगर विश्वास भी नहीं करता, वो अगर मानता भी नहीं है कि परमेश्वर राज अधिकार उसका है या परमेश्वर राजा है, वो सुप्रीम गॉड है, ऐसा नहीं भी मानता है तो कोई फर्क नहीं पड़ने वाला कि परमेश्वर का राज वैसे ही रहेगा, परमेश्वर का जो प्रिंसिपल है वैसा ही रहेगा, परमेश्वर का अधिकार है वैसा ही रहेगा. उसके प्रिंसिपल में कोई फरक पडणार नाही. लक्षात घ्या. कारण बऱ्याच वेळेस होतं काय की मनुष्य मानत नाही म्हणून आपल्याला असं वाटतं की मनुष्य मानत नाही म्हणून त्याचा अधिकार संपतो. नाही, त्याचा अधिकार तसाच राहणार. प्रेज द लॉर्ड. तुमच्या शरीरावर, तुमच्या जीवनावर, तुमच्या अंतःकरणातल्या गोष्टीवर, सर्व गोष्टीवर त्याचा अधिकार
आहे, लक्षात घ्या. आणि त्या परमेश्वराच्या सिद्धांताला आपलं जीवन आपण त्याच्याशी जोडायचंय. आपलं जीवन काय करायचंय? त्या सिद्धांताशी जोडायचंय. कारण राज्य अधिकार कोणाचा आहे? त्याचा आहे. जर राज्य अधिकार जर त्याचा आहे तर त्याच्या अधिकाराशी तुमचं आणि माझं जीवन जोडलं पाहिजे. आणि हे वचन असं सांगतं की पहिल्याने त्याच्या राज्याची काय करा बरं. बायबलमध्ये काय लिहिलं 33 वचन पुन्हा एकदा वाचा. इसलिए पहले तुम राज्य और धर्म की खोज करो तो ये सब वस्तुएं भी तुम्हें मिल जाए. प्रेज द लॉर्ड. पण मनुष्य काय करत आहे माहिती आहे? मनुष्य हा सिद्धांतच विसरलेला की त्याचं राज्य आहे, तो सुप्रीम गॉड आहे, तो सर्व अधिकार चालवतो आणि त्याच्या राज्याचं आपल्याला जास्त करून काय केलं पाहिजे? शोध केला पाहिजे किंवा त्याच्या राज्याला मिळवण्यासाठी मला खटाटोप केला पाहिजे. या गोष्टी मनुष्य काय करतो बरं? जाणीवपूर्वक काय करतो? विसरतो. आणि जाणीवपूर्वक विसरल्यामुळं त्याचा जो राज्याचा सिद्धांत आहे, शासक रूपातला सिद्धांत आहे, त्या सिद्धांतालाच मनुष्य काय करतो? विसरून जातो. पण लक्षात घ्या, देव राजा आहे, देव राजा होता, देव राजा असणार आहे. हालेलुया. बाजूला सांगा, देव राजा आहे, देव राजा होता आणि देव राजा असणार आहे. हालेलुया. पण आपण मात्र या जगातल्या पुरवठ्यावरती, जगातल्या सामर्थ्यावरती, जगातल्या वस्तूवरती आणि जगातल्या बऱ्याचशाच जी साधन संपत्ती आहेत त्या गोष्टीवरती अवलंबून असण्यासाठी प्रयत्नशील असतो. आपल्याला असं वाटतं की जगातली साधनच माझं जीवन चालवतात. पण लक्षात घ्या, जगातली साधनं कदाचित मग जगातली साधनं म्हणजे तुमची नोकरी असेल, तुमचा बिझनेस असेल, तुमचा पैसा असेल, तुमच्याजवळ असलेलं टॅलेंट असेल, हे तुम्हाला चालवतं असं तुम्हाला वाटत असेल तर ते सत्य नाहीये. त्याच्या पाठीमागं देव शासन करतोय, देव राज्य चालवतोय, देव तुमच्या शरीराला चालवतोय, देवच तुम्हाला पैसा पण पुरवतो, देवच तुम्हाला बिझनेस पण चालू करून देतो, देव तुमची नोकरी पण टिकवतो, देव तुमच्या शरीराला पण व्यवस्थित ठेवतो, देव तुम्हाला आरोग्य पण देतो, देव सगळं काही देतो आणि तो दाखवतो की माझं शासन आहे, माझं राज्य आहे. हालेलुया. आणि या सिद्धांतामध्ये काहीही फरक पडत नाही. तुमचे सिद्धांत याच्याविषयी कदाचित बदलतील की देव राजाधिकार त्याच्या हातामध्ये नाहीये असं कदाचित तुम्हाला वाटू शकतं कधी कधी, पण ते सत्य नाहीये. हालेलुया. तुमच्या वाटण्याने आणि तुमच्या विचार करण्याने काही फरक पडत नाही. जगातल्या कुठल्याही पापी माणसाच्या विचार करण्याने त्याच्या राज्य शासनात काही फरक पडणार नाही. त्याचं राज्य शासन तसंच राहणार आहे, कारण स्वर्गाचा अधिकार या पृथ्वीवर अनंत काळासाठी असणार. हालेलुया. ही पृथ्वी नष्ट झाली तरी नवीन पृथ्वी स्थापन करण्याचा अधिकार सुद्धा स्वर्गाकडे आहे, परमेश्वराकडे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून जे किंगडम आहे, ज्याला आपण असं म्हणतो की राज्य जे आहे, तो राज्याचा सिद्धांत तसाच अनंत काळापर्यंत आहे, त्याच्यामध्ये काहीही फरक पडत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय? प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि 8वं वचन. प्रकाशित वाक्य उसका 4था अध्याय और 8 वचन है. क्या कहते हैं वहां पर? एक हिंदी में मैं पढ़ता हूँ. और चारों प्राणियों के 6 पंख है और चारों ओर और भीतर आंखें ही आंखें, और वे रात दिन बिना विश्राम लिए यह कहते रहते हैं कि पवित्र 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 प्रभु परमेश्वर सर्वशक्तिमान जो था, जो है और जो आने वाला है. प्रेज द लॉर्ड. मराठीमध्ये. त्या चारही प्राण्यांना प्रत्येकी 6 पंख असून ते प्राणी आतून बाहेरून सर्वांगी डोळ्यांनी भरलेले होते आणि पवित्र 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 जो होता, जो आहे व जो येणार, तो सर्वसमर्थ प्रभू देव असे ते रात्रंदिवस म्हणतात, ते कधीच थांबत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल त्या ठिकाणी काय सांगतं आपल्याला की त्या स्वर्गामध्ये, स्वर्गातलं उदाहरण, स्वर्गातलं जे वर्णन आहे ते वर्णन या ठिकाणी योहानानं केलेलं आहे. दुसरा सिद्धांत जो आहे तो असा आहे की देवाचा जो वर्शिपचा सिद्धांत आहे, वर्शिप ज्याला आपण म्हणतो, जो वर्शिपचं ऍटमॉस्फिअर म्हटलेलं आहे, म्हणजे वातावरण म्हटलेलं आहे, त्या वातावरणामध्येच आयुष्यभर म्हणजे अनंत काळासाठी परमेश्वर त्या वर्शिपच्या वातावरणात आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्याला वर्शिपचं वातावरण तयार करण्यासाठी म्युझिकची गरज आहे, याची गरज आहे, त्याची गरज आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. या ठिकाणी गाणारा आहे, रीड करणारा आहे, मोबाईल बंद करावा लागतो, फॅन चालवावा लागतो, गरमी नाही झाली पाहिजे, खिडक्या बंद केल्या पाहिजेत आणि असं बरंच काय काय. पण तुम्हाला माहिती आहे का, देव कंटिन्युअसपणे अनंत काळापर्यंत वर्शिपच्या वातावरणात. प्रेज द लॉर्ड. स्वर्गामध्ये कंटिन्युअस बायबल तिथं जर तुम्ही पुढे वाचणार तर कंटिन्युअस न थांबता 24/7 कंटिन्युअस त्याची आराधना होते. कंटिन्युअस म्हणत आहे पवित्र 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 पवित्र, कंटिन्युअस म्हणत आहेत
त्यांच्यामध्ये कधीच ते थांबत नाहीत, कधीच ते थांबत नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचा जो वर्शिपचा सिद्धांत आहे, परमेश्वराचं वर्शिपचं प्रिन्सिपल आहे, स्वर्गाचं जे वर्शिपचं प्रिन्सिपल आहे ते कधीही बदलत नाही. बाजूला सांगा, वर्शिपचं प्रिन्सिपल कधी बदलत नाही. तो कंटिन्युअसपणे त्या वर्शिपच्या आराधनेच्या वातावरणामध्ये राहत आहे. हालेलुया. आणि देवाची इच्छाच ही आहे सुरुवातीला, कारण जसं येशू ख्रिस्ताने प्रार्थना करायला सांगितले आपल्याला की जसं स्वर्गात होतं तुझी इच्छा पूर्ण, तशी कुठे व्हावी? पृथ्वीवर. म्हणजे जसं स्वर्गात सिद्धांत चालतात तशा प्रकारे कुठे चालावेत? कुठे चालावेत? पृथ्वीवरती चालावे. म्हणजे जर स्वर्गात वर्शिपचं वातावरण आहे तर पृथ्वीवर सुद्धा वर्शिपचं वातावरण आहे. प्रेज द लॉर्ड. जर स्वर्गात ऍटमॉस्फिअर चारी बाजूला जर सतत ते देवाचा गौरव करतायत, सतत ते आराधना करतायत, सतत त्या सगळ्या गोष्टीमध्ये देवाची महिमा करतायत, तर सतत आपण देवाची लेकरं या नात्यानं त्या सिद्धांताला स्वीकारलं पाहिजे. जर शासक तो आपला आहे हे जर सिद्धांत आपण स्वीकारला, तर दुसरा सिद्धांत हा आहे की आपण हे स्वीकारलं पाहिजे की माझा देव आराधनाच्या ऍटमॉस्फिअर वातावरणात राहणारा देव आहे. हालेलुया. कशात राहणारा देव आहे? वर्शिपच्या वातावरणात राहणारा देव आहे. मग कदाचित तुम्ही अन्य भाषेत वर्शिप करू शकताय, गाणं गाऊन वर्शिप करू शकताय, हात उंचावून आराधना करू शकताय. बऱ्याच वेळेस लोकांना वर्शिप करायला, आराधना करायला, देवाचं गौरव करायला, देवाची महिमा करायला या सगळ्या गोष्टीची आवश्यकता असते. आणि मग संकट असेल, अडचणी असतील, समस्या असेल, दुःख असेल, वेगवेगळ्या प्रकारे आपले सिद्धांत वर्शिपचे जे आहेत ते वेगवेगळे बदलतात. मी जर नाराज असेल तर मी आराधना नाही करणार, मी जर दुःखात असेल तर मी नाही करू शकत, मी आजारी असेल तर मी नाही करू शकत, आणि मग जर लीड करणारा नसेल ह्या ठिकाणी तर मी नाही करू शकत, म्युझिक नसेल तर मी नाही करू शकत, आणि चांगलं चर्च नसेल तर मी नाही करू शकत, बाजूला माणूस जर चांगला नसेल तर मी नाही करू शकत. बऱ्याच लोकांचं असं आहे, बाजूला माणूसावर अवलंबून असतं की हा आराधना करत असेल तरच मी करणार, हा जर ढिंब बसला असेल तर मीही ढिंबच बसणार. पण तुमचा आणि माझा देव तसा नाही. तुमच्या आणि माझ्या देवामध्ये वर्शिपच्या ऍटमॉस्फिअर मध्ये वातावरणात राहणार आपला परमेश्वर. हालेलुया. आणि जर त्यातला वातावरण गरजेचं आहे तर तुमच्या भोवती सुद्धा ते देवाचं जे वातावरण परमेश्वर स्वर्गदूतांच्या द्वारे देव ऍटमॉस्फिअर वातावरण तयार करतोय, तर तुम्ही ते वातावरण परमेश्वराभोवती तुमच्याद्वारे तयार केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही सुद्धा ते वातावरण तयार केलं पाहिजे. देवाला गौरव देण्याचं. मग संकट असतील, अडचणी असतील, रोजचा दिवस सारखा नसेल, आजूबाजूला माणूस तुमच्या व्यवस्थित नसेल, म्युझिक कदाचित व्यवस्थित नसेल, कधी कधी असं होईल की टाळ्या व्यवस्थित वाजवणारा माणूस, एक सुरात टाळ्या वाजवणारी माणसं नसतात, लक्षात घ्या. कारण हा टाळी वेगळीच वाजवतो, तिकडचा वेगळीच वाजवतो. जे सुरात वाजवतात त्यांना माहित असतं चांगल्या प्रकारे की चुकतोय नेमकं कोण, कारण जो बेसुरा वाजवणार त्याला माहित नसतं की हा चुकतोय म्हणून, पण जो सुरात वाजतो ना त्याला माहित असतं की हा चुकीचा वाजवतो, पण तो आपल्याला धुंदीत असतो. मग त्याचा असल्याला आपल्याला डिस्टर्ब होतो, आपल्याला वाटतं की मी कशी आराधना करणार, हा बरोबर नाही करत. पण तुम्ही देवासाठी करत आहात. मग तुम्ही सुरात वाजवताय, बेसुर वाजवताय, देवाची इच्छा आहे की तुम्ही सुरात वाजवा. मग समजा जर तुम्हाला जमत नसेल तर थांबा, वाट पहा की योग्य कशा प्रकारे वाजवता येईल, मग ते शिकून घ्या. कारण देवाला आराधना करणारे लोक खूप आवडतात. कारण देव आराधनेच्या त्या ऍटमॉस्फिअर मध्ये वातावरणात राहणारा परमेश्वर आहे. आणि आराधना करणाऱ्यावरती देवाची विशेष कृपा असते. विशेष जे कोणी आराधना करणारे माणसं आहेत, कोणी असू द्या बघतो व्यक्ती, आराधना करणाऱ्यावरती देवाची विशेष कृपा असते. जो कोणी आराधना करतो, गाणारे मग गाऊन करत असाल, नाचून करत असाल, अन्य भाषांच्या मध्ये करत असाल, तुम्ही कोणत्याही स्वरूपामध्ये त्याची आराधना करत असाल, पण आराधना करणारे विशेष लोक देवाला आवडतात. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, एक वातावरण तयार केलं पाहिजे. कारण देव आपला वर्शिपच्या वातावरणात, आराधनेच्या वातावरणात राहणारा परमेश्वर आहे. स्वर्गाचा सिद्धांत आहे, देवाचा सिद्धांत आहे की त्याच्या आजूबाजूला आराधना करणाऱ्या लोकांना तो शोधत आहे, त्याच्या आजूबाजूला ती लोक असली पाहिजे. पण बरीच लोक विसरले. तुम्हाला माहिती आहे, फक्त नाचणं आणि गाणंच, केवळ नाचणं किंवा डान्स करणं विचित्र, यालाच आराधना म्हटलं जातं आज. पण तसं आहे का ऍक्च्युअली खऱ्या अर्थानं? फक्त डान्स करणंच केवळ आराधना आहे का? नाही. आत्म्यानं आणि खरेपणानं, बायबल स्पष्टपणे आपल्याला सांगतं, आत्म्यानं आणि खरेपणानं आराधना करणाऱ्यांचा देव शोधतो. नाचणाऱ्यांचा केवळ नाही, नाचणं गाणं त्यातला एक भाग असू शकतो, पण लक्षात घ्या, पण आत्म्यानं आणि खरेपणानं तुम्ही डान्स जरी करत असाल तर तो आत्म्यानं आणि खरेपणानं असला पाहिजे. हालेलुया. जरी तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जर हात वारे करत आहात, तुम्ही डोळे बंद करून देवाचा गौरव करतात, टाळी वाजवतात, या सगळ्या गोष्टी आत्म्यानं आणि खरेपणानं झाल्या पाहिजे. कारण देवाची इच्छा तीच आहे.
की वर्षीचं वातावरण माझ्या लेकरांनी मग त्यांच्या घरात तयार करावं, त्यांच्या व्यक्तिगत जीवनात तयार करावं, त्यांच्या कामाच्या ठिकाणी तयार करावं, त्यांच्या बिझनेसच्या त्या दुकानामध्ये तयार करावं, तुमच्या सगळ्या ठिकाणी एक वर्षीचं वातावरण तयार करावं की देव तिथं राहायला पाहिजे. हालेलुया. वर्षीचं वातावरण गेलं की देव निघून गेला म्हणून समजा. कारण आपला देव कुठे राहतो? वर्षीच्या वातावरणात राहतो. प्रेज द लॉर्ड. कारण स्वर्गात तो राहतो, तिथं कंटिन्युअसपणे 24 तास तिथं कंटिन्यूपणे सगळे दिवस वर्शिप केली जात आहे, आराधना केली जात आहे. आणि आपण तिथं जाणार आहोत आराधना करण्यासाठी. जर तुम्ही इथं कंटाळा केला तर तिथं करू शकत नाही, तिथं काहीच नाही करू शकत. म्हणून सुरुवातीलाच मी सांगितलं की जे लोक प्रिन्सिपल्स इथं शिकणार नाही तिथं त्यांना खूप जड जाईल करण्यासाठी. कारण हे प्रिन्सिपल आहे स्वर्गाचा, देवाचा, की त्याला चारी बाजूला कसली लोक हवे? आराधना करणारे लोक आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आराधना केल्याशिवाय आपण त्या वर्शिपच्या वातावरणात मधला जो परमेश्वर आहे त्याला आपण खुश नाही करू शकत किंवा त्याच्यासोबत आपण राहू शकत नाही. हालेलुया. आणि म्हणून ज्या ठिकाणी वर्शिपचं वातावरण आहे तिथं परमेश्वराला राहायला आवडतं. तिसरी महत्वाची गोष्ट, आपला देव हा एकता ठेवणारा परमेश्वर आहे. वाचा माझ्याबरोबर योहाना सुसमाचार याचा 13वा अध्याय आणि 34 आणि 35 वचन. योहाना सुसमाचार उसका 13 अध्याय 34-35 पढ़ेंगे. मी तुम्हास नवीन आज्ञा देतो की तुम्ही एकमेकावर प्रीती करावी. जशी मी तुम्हावरती प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकावरती प्रीती करावी. तुमची एकमेकावर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. मैं तुम्हें एक नई आज्ञा देता हूं कि एक दूसरे से प्रेम रखो. जैसा कि मैंने तुमसे प्रेम रखा है वैसा ही तुम भी एक दूसरे से प्रेम रखो. यदि आपस में प्रेम रखोगे तो इसी से सब जानेंगे कि तुम मेरे चेले हो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. क्या परमेश्वर का वचन ये कहता है कि परमेश्वर एकता का परमेश्वर है? पड़ोसी से कहें कि परमेश्वर एकता का परमेश्वर है. परमेश्वर एकता का परमेश्वर है. हालेलुया. हमारा परमेश्वर फूट डालने वाला परमेश्वर नहीं है. बाजू वाले को कहें, हमारा परमेश्वर फूट डालने वाला परमेश्वर नहीं है. क्योंकि ये परमेश्वर का प्रिंसिपल है, परमेश्वर का सिद्धांत है कि परमेश्वर एकता बनाने में विश्वास रखता है. परमेश्वर एकता बनाना चाहता है. परमेश्वर एक साथ रखना चाहता है आपको. हालेलुया. क्योंकि लोगों का क्या सिद्धांत है? पढ़िए मेरे साथ रोमियो की पत्री उसका 16 अध्याय 17 वचन. रोमियो की पत्री उसका 16 अध्याय 17 वचन क्या कहता है? आता बंधुजनो, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हाला जे शिक्षण मिळाले आहे त्याच्या विरुद्ध जे फुटी व अडथळे घडून आणि आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि त्यांच्यापासून दूर व्हा. क्या कहते हैं यहाँ पर? अब हे भाइयों, मैं तुमसे विनती करता हूं कि जो लोग उस शिक्षा के विपरीत जो तुमने पाई है फूट पड़ने और ठोकर खाने के कारण होते हैं उन्हें ताड़ लिया करो और उनसे दूर रहो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फूट डालने वाले से दूर रहना है. बाजू वाले को फूट डालने वाले से दूर रहना है. क्योंकि मेरा परमेश्वर फूट डालने वाला परमेश्वर नहीं है. मेरा परमेश्वर एकता बनाने में विश्वास रखता है. मेरा परमेश्वर एकता बनाने वाला परमेश्वर है. मेरा परमेश्वर एकजुट रखने वाला परमेश्वर है. मेरा परमेश्वर एक दूसरे से बांध के रखने वाला परमेश्वर है. परमेश्वर जसं आपण म्हणतो ना की परमेश्वराचं वचन सांगते की सोडपत्राचा परमेश्वराला त्याग म्हणजे तिरस्कार आहे. सोडपत्र ज्याला आपण म्हणतो घटस्फोट म्हणतो, त्या घटस्फोटाचा परमेश्वराला काय आहे बरं? तिरस्कार. कशासाठी तिरस्कार आहे? कारण पती पत्नी हे परमेश्वरानं सामायिक वतनदार होण्यासाठी परमेश्वराने काय केलेलं आहे? निवडलेलं आहे किंवा त्यांना एकत्र आणलेलं आहे. पण बरीच माणसाचा विचार काय की जर विचार जुळत नसतील तर वेगळे व्हा. जर तुमचे विचार जुळत नसतील तर वेगळे. स्वावलंबी तुम्ही असाल तर वेगळे व्हा. जर तुमच्या भांडणं वारंवार होत असतील तर वेगळे व्हा. पण परमेश्वराची कधीच इच्छा नसते की तुम्ही वेगळे व्हावं. हालेलुया. कारण आपला परमेश्वर एकत्र ठेवणारा परमेश्वर आहे. भाऊ भावाला पसंत करत नसेल तर काय व्हा? वेगळे व्हा. परमेश्वरानं कधीच वेगळं व्हायला सांगितलेलं नाही. परमेश्वर एकत्र राहायला सांगतो. काही काळासाठी परमेश्वर एखाद्या माणसामध्ये एखाद्यासाठी काम करतो वेगळ्या स्वरूपामध्ये. पण परमेश्वराची इच्छा नाहीये की आपण वेगळ्या प्रकारचं काम करावं, मंडळीनं वेगवेगळं राहावं, मंडळीत फूट पडावी, अशी देवबापाची इच्छा नाहीये.
देवबापाची इच्छा आहे की मंडळीने सतत आणि सतत एकत्रपणेच देवाचं गौरव करावं. हालेलुया. आणि म्हणून तर बायबल सांगतं 3 पदरी दोरी सहसा तुटत नाही. परमेश्वरानं एकत्र राहायला सांगितलं. आपला परमेश्वर एकत्र ठेवणारा, एकत्र काम करणारा परमेश्वर आहे. बायबल सांगतं बंधूंचे मिळणे किती ऐक्याचं आणि मनोरम आहे. हालेलुया. आणि त्या ठिकाणी परमेश्वराचा अभिषेक आहे बरं. जे एकत्र आहेत पवित्रपणे त्यांच्यामध्ये काय आहे बरं, परमेश्वराचा अभिषेक आहे. पण आजकाल मंडळांच्या मध्ये फूट टाकण्याचं काम केलं जातं आणि बरेचच जे वचन शिकवणार आहेत ते सुद्धा अशाच प्रकारे काम करत आहेत. आर्ग्युमेंट साठी करत असतील, स्वतःला सत्य ठरवण्यासाठी करत असतील, स्वतःच्या मोठेपणासाठी करत असतील किंवा स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी करत असतील. तुम्ही युट्यूब उघडले, टीव्ही चॅनल्स उघडले आणि बरेचच तुम्ही सोशल मीडियावरती गेले ना तर तुम्हाला अन्य भाषांच्या विषयी वाद करणारे सापडतील. त्याच्यानंतर वचनाविषयी बरेच ज्ञान पाजळणारे बरेच सापडतील तुम्हाला. अशी बरीच लोक सापडतील आणि ते लोक काय करतात, फूट पाडतात. पास्टरला विश्वासदारांच्या विरोधात उभं करतायत, विश्वासदारांना एकमेकांच्या विरोधात उभं करतायत. गरिबी आणि जे गरीब आहेत आणि श्रीमंत आहेत त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत. बरेचसेच मंडळांच्या मध्ये पण अशी लोक आहेत आणि या ठिकाणी पण होते ज्याला पौलाने सांगितलं की अशा लोकांना बायबल इंग्लिश मध्ये असलेले मार्क दे. मार्क दे म्हणजे त्यांना काय करावं, ठळक अक्षरामध्ये ते लिहा की हे जे आहेत ते फूट पाडणारे. कारण आपला देव फूट पाडणारा देव नाही. परमेश्वराचा सिद्धांत आहे तो एकत्र ठेवणारा देव आहे. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही एकत्र येता त्यावेळेस तुमच्या त्या एकत्रपणावरून ओळखलं जातं की तुम्ही जिवंत देवाची लेकरं आहात. कारण तो सिद्धांत आहे देवबापाचा की तुम्ही एकत्रच असणार आहात. कारण सगळेजण आपण स्वर्गामध्ये जे विश्वासणाऱ्यांचा समूह आहे ते आपण सगळेजण एकत्र देवाची महिमा करणार आहोत स्वर्गात. प्रेज द लॉर्ड. नवीन आकाश आणि नवीन पृथ्वीवरती आपण सगळेजण एकत्र असणार आहोत. हालेलुया. पहिल्या मंडळीमध्ये सर्वजण एकत्र होते. त्यांच्यामध्ये संपत्ती, वेगवेगळ्या बऱ्याच गोष्टी ज्या आपण जे म्हणतो ना वेगवेगळ्या, त्या सगळ्या गोष्टी नव्हत्या. हे पहिल्या मंडळीचं उदाहरण परमेश्वराने यासाठी लोकांसमोर ठेवलं होतं की ते स्वर्गाचं उदाहरण आहे. ते परमेश्वराच्या नवीन आकाश आणि नवीन पृथ्वीचं उदाहरण आहे की त्या ठिकाणी सगळ्यांचं काही समान असेल. ज्याला जशी गरज लागत होत प्रकारे एकमेकांना ते पैसे वाटून देत होते. रोज बायबल सांगतं की ते सालस मनाने जेवण करत होते. हालेलुया. आणि रोज प्रभोजन घेत होते. प्रेज द लॉर्ड. हे कशाचं प्रतीक आहे, नवीन आकाश नवीन पृथ्वीचं आणि स्वर्गाच्या त्या ठिकाणच्या उपस्थितीचं प्रतीक आहे की स्वर्गामध्ये अशा प्रकारचं वातावरण असतं. प्रेज द लॉर्ड. पण आज मंडळांच्या मध्ये तसं वातावरण पाहायला मिळत नाही कारण देवाचा सिद्धांत ते विसरलेत. देवाचा सिद्धांत फूट पाडण्याचा सिद्धांत नाही. देवाचा सिद्धांत पालकाला मंडळीपासून वेगळं करण्याचा आणि मंडळीला पालकापासून वेगळं करण्याचा सिद्धांत नाही. देवाला बहिणीपासून वेगळं आणि भावापासून वेगळं करण्याचा सिद्धांत नाही. देवाचा सिद्धांत एकत्र ठेवण्याचा. प्रेज द लॉर्ड. आणि त्या सिद्धांतानुसार परमेश्वराचं काम चालतं. प्रभूची इच्छा आहे की आपण एकत्र असावं. प्रभूची इच्छा आहे की आपण एकत्रपणे महिमा करावी. प्रभूची इच्छा आहे की फूट पाडणाऱ्याला आपण मार्क करावं, पण फूट पाडणाऱ्याला लक्षात ठेवावं आणि त्यालाच दूर करावं, बाकी सगळ्यांनी एकत्र व्हावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण फूट पाडणारा काय करतो, गपचूप आग लावून देतो आणि बघत बसतो गमत है ना. एखादे पिक्चर तुम्ही पाहिला असेल, मी त्याचं नाव नाही घेणार कोणाचं, ते काय करतात एक छोटीशी गोष्ट सांगत राहतात. एखाद्या बायबलमध्ये एक अशी ट्रिक शोधतात आणि ते टाकून देतात आणि त्याच्यावर हजारो मग संदेश तयार होतात. बायबलमध्ये बरेच लोक उठतात, बघा त्यांनी असं म्हटलं, त्यांनी तसं म्हटलं, त्यांनी तसं म्हटलं आणि त्यांनी फूट पाडली तुमच्या त्या माणसाने काय केली, फूट पाडली. मंडळीत पण तसंच होतं. एखादी छोटीशी गोष्ट आहे, एखादा बायबल संदेशामध्ये एखादं कुठलं तर वाक्य काढतात, बघा हे वाक्य बोलायची काय गरज होती, झालं. त्या वाक्यावर आठवड्यावर चर्चा होते, काहीच नाही. बाकी सगळा संदेश सुंदर होता, त्या सगळ्याकडे दुर्लक्ष होतं. आणि हे सैतानाचं काम आहे, हे देवाचं काम नाही. आपला देव एकत्र ठेवणारा परमेश्वर. सैतानानं सगळ्यात मोठं पातक तिथं स्वर्गामध्ये जर केलं असेल म्हणतो तर ते फूट पाडण्याचं पातक केलं. माहिती तुम्हाला, फूट पाडण्याचं. सैतान दारू पित नव्हतं, सैतान व्यभिचार पण करत नव्हतं. सैतानाने काय केलं, देवदूतांना देवाच्या विरोधात उभं केलं. देवदूतांना देवाच्या विरोधात उभं केलं आणि देवदूत वेगळे झाले, सैतानाची बाजू बघितली आणि वेगळे झाले आणि ते म्हणाले की आम्ही ह्याच्या बाजूने आहोत. तुला माहिती आहे, त्या सगळ्यांना एकत्रपणे स्वर्गातून बाहेर काढण्यात आलं. ते पातक होतं सैतानाचं, फूट पाडण्याचं पातक होतं आणि ते पातक अतिशय भयानक आहे. देवाने स्वर्गातून बाहेर काढलं त्यांना. विचार करा,
की जे, कारण इथं सुद्धा पाऊल ते सांगत आहे की फूट पाडणाऱ्यांना काय करा, लक्षात ठेवा की हाच तो माणूस आहे, हीच ती व्यक्ती आहे की हे काय करते बरं, अशा प्रकारे देवाचा सिद्धांतानुसार ती चालत नाही. त्याला बाजूला करा, त्याला बाजूला करा, त्याला लक्षात ठेवा की हा कारण, त्याचं ऐकू नका, फूट पाडणाऱ्याचं ऐकू नका, बाजूला सांगा. कारण माझा देव एकतेचा देव आहे. हालेलुया. जर तुमचं कोणी काम करणारा व्यक्ती असेल तर त्याला लक्षात ठेवा की तो तुम्हाला वारंवार त्या गोष्टी सांगतोय, लक्षात घ्या. कारण बायबल आपल्याला फूट पाडण्यासाठी शिकवत नाही. चौथी महत्वाची गोष्ट, स्तोत्र संहिता 89 अध्याय आणि 14 वचन. स्तोत्र संहिता 89 आणि 14 वचन वाचा. नीती व न्याय ही तुझ्या राजस्थानाचा पाय आहे. दया व सत्य तुझे सेवक आहेत. परमेश्वर, आपला परमेश्वर हा न्याय आणि नीतीचा सिद्धांताला धरून चालतो. बाजूला सांगा, आपला परमेश्वर न्याय आणि नीतीचा परमेश्वर आहे. आपला परमेश्वर न्याय आणि नीतीचा परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया. या ठिकाणी दिले हिंदी मध्ये, तेरे सिंहासन का मूल धर्म और न्याय है और करुणा और सच्चाई तेरे आगे आगे चलती है. प्रेज लॉर्ड, हालेलुया. त्याच्या सिंहासनाचा जर पाया काय असेल तर धर्म आणि न्याय आहे. हालेलुया. जे रायचसनेस म्हणतात, ज्याला आपण काय म्हणतो, धार्मिकता म्हणतो, ती धार्मिकता आणि न्याय ही परमेश्वराच्या सिंहासनाचा पाया आहे. मला सांगा, परमेश्वराच्या सिंहासनाचा पाया धार्मिकता आणि न्याय आहे. तुम्ही ज्या वेळेस येशू ख्रिस्ताला स्वीकारलं त्यावेळेस हे लक्षात ठेवा की तुम्ही धर्म आणि धार्मिकता आणि न्यायामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि ते तुमच्यामध्ये आयुष्यभर, म्हणजे जोपर्यंत या श्वासात श्वास चालू आहे तोपर्यंत तुमच्या आयुष्याचा तो भाग पाहिजे. तुम्ही म्हणाल की मी विश्वास ठेवला आणि धार्मिकता माझ्या जीवनातून शून्य आहे, तर निश्चित अर्थाने तुम्ही देवाचा खरा सिद्धांत पाळत नाही. कारण देव न्यायाच्या सिद्धांतानुसार चालतो. हालेलुया. तो कधीच पक्षपात करत, कधीच नाही. अगदी कुठलाही कितीही मोठा सेवक जरी असला तरी त्याचा न्याय तो करणारच करणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तो सेवा करणारा असेल, सेवा करणार नसेल, श्रीमंत असेल, गरीब असेल, राजकीय माणूस असेल, मोठा अधिकारी असेल, पैशाने खूप मोठा असेल, खूप जास्त शिकलेला असेल, ह्या सगळ्या गोष्टी पाहून तो न्याय करत नाही. तो जात पाहत नाही, धर्म पाहत नाही, तो कृती पाहत नाही, काही पाहत नाही. त्याचा गुन्हा पाहतो की त्यानं काय गुन्हा केलेला आहे, काय अपराध केलेला आहे आणि त्या अपराधाला नेमकी काय शिक्षा आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी न्यायानुसारच होतात. त्या न्यायामध्ये काहीही किंचित अगदी 0.0% सुद्धा तो फरक करत नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पृथ्वीवर सगळं काही चालतं. पृथ्वीवर सगळे माणूस पाहून सिद्धांत बदलतात. मी सुरुवातीला सांगितलं की माणूस पाहून न्याय ठरतो, जात पाहून न्याय ठरतो. बऱ्याच वेळेस असं होतं की ज्या वेळेस, कारण बरेच असे अधिकारी आहेत की त्या लोकांचं जे पैसा पाहून काय करतात बरं, नीती बदलते. पैसा पाहून बऱ्याच अशा गोष्टी केल्या जातात की ज्या गोष्टी योग्य नाहीयेत, अशा गोष्टी केल्या जातात. गरीबाला न्यायासाठी लाईन मध्ये खडे केले जातात, म्हणजे उभं केलं जातं. पण जे श्रीमंत आहेत त्यांना मात्र अगदी आतल्या अंगाने प्रवेश मिळतो. माणसाचे विचार जे आहे ते अशा प्रकारे चालतात. पण देव मात्र आपला न्यायाचा परमेश्वर आहे आणि त्या न्यायानेच तुम्ही चाललं पाहिजे. तुम्हाला असं वाटत असेल, पण बरेच लोक असं म्हणतात की त्याला वाईट वाटेल म्हणून मी न्याय केलं तर, मी काही बोललो तर त्याला वाईट वाटेल, मी काही वागलो तर त्याच्या प्रकारे लोकांच्या मनामध्ये वेगळा परिणाम होईल. पण लक्षात ठेवा, देव याचा विचार करतो का कधी? देव कधीच विचार करत नाही की तुम्हाला वाईट वाटेल, तुम्हाला असं वाटेल, तुम्हाला तसं वाटेल. पण परमेश्वर येशू ख्रिस्त सभास्थानामध्ये उभा होता आणि शास्त्री पुरुषांना म्हणत होता, काय म्हणत होता की हे चुना लावलेल्या कबरांनो, सरळ तो म्हणत होता. असं नाही त्यानं कधी म्हणाला की ठीक आहे, अरे शास्त्री पुरुष आहेत की इतकी दिवस देवाचं वचन शिकवले, त्यांना आपण प्रेमानं समजावून सांगू. हा आत्ताचा सिद्धांत आहे, त्यांना प्रेमानं समजावून सांगण्याचा. पण येशू ख्रिस्तानं सरळ सरळ सांगितलेलं हे चुना लावलेले कबरांसारखे आहेत. त्यांनी सरळ सांगितलं. प्रभू येशू ख्रिस्तानं कधीच त्या गोष्टीचं भीती नाही बाळगली की हे मला काय म्हणतील आणि यांना वाईट वाटेल. यांच्या अंतर्गणामध्ये येशू ख्रिस्ताकडे शिष्य आले पण एकदा आणि म्हणाले की तुमच्या बोलण्यामुळे शास्त्री पुरुषी नाराज झाले. येशू काय म्हणतो माहिती तिथं? येशू म्हणाला की जे झाड माझ्या पित्यानं लावलं नाही ते प्रत्येक झाड पडलं जाईल. प्रत्येक झाड
प्रत्येक झाड उपटलं जाईल. हा परमेश्वराचा न्याय आहे बरं. आणि त्या परमेश्वराच्या न्यायासमोर श्रीमंत, गरीब, शास्त्री, परुषी, शिकवणारा, न शिकवणारा, सेवा करणारा, न करणारा, सगळं काही पाहिलं जात नाही. त्याचं अंतःकरण पाहिलं जातं डायरेक्ट आणि त्यानुसार न्याय केला जातो. हालेलुया. जर तुम्ही या न्यायाने चालत नसाल तर तुम्ही देवाचा मूळ सिद्धांत सोडलेला आहे. त्याच्या सिंहासनाचा पायाच काढून टाकलाय तुम्ही. धार्मिकता जो मनुष्य सोडतो, कारण बायबल सांगतं स्पष्टपणे, जो देवभीरू असतो त्याच्यावरती काय होतं? दया होती. देवभीरू म्हणजे तो काय, त्याला भीती असते. पाप करण्याची काय असते बरं? त्याला भीती असते. पण धिटाईने केलेल्या पातकाची मात्र गंभीरपणे शिक्षा दिली जाते. धिटाईने. तुम्हाला असं वाटत असेल की मी धिटाईनं पातक करतोय, तर देवाची तुमच्यावरची कृपा निघून गेली बरोबर. लक्षात घ्या. कारण देवाचा तो सिद्धांत नाहीये. देवाचा सिद्धांत हा आहे की तुम्ही धार्मिकतेनं जगा. धार्मिकतेनं. कारण बरीच लोक धार्मिकतेनं जगायचं विसरतात. देवाचा हा सिद्धांत आहे की धार्मिकता तुमच्यामध्ये अगदी ज्याला आपण ठासून भरणं म्हणतात ना, तशा प्रकारे भरली गेली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. वारंवार. मग कदाचित तुम्ही वातावरणात राहत असाल अशा की आजूबाजूला अधार्मिक लोक आहेत, पापी लोक आहेत, व्यभिचार चालतो, भ्रष्टाचार चालतो आणि तुम्हाला पण त्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न केला जातो. तुम्हाला पण त्यामध्ये ओढून त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला जातो. पण तुमची धार्मिकता सतत तुम्हाला सुरक्षित ठेवेल सगळे वातावरण. मग वातावरण कितीही खराब असू द्या, कितीही वाईट असू द्या, कितीही व्यभिचारी बाजू लोक असतात, तुम्ही ऑटोमॅटिकली तिथून बाहेर. तुम्ही सिद्धांत पकडला असेल धार्मिकतेचा, तर तुमचे सिद्धांत तुम्ही गुंडाळून ठेवले असतील घरी आणि तुम्हाला असं देवाच्या जागेवर, बायबलच्या जागेवर मी कामाला गेल्यावर कोणाचाच नसतो, मी केवळ त्या बॉसचा आणि माझा पगार मिळतो त्यांचा आहे. तुमचे सिद्धांत तुम्ही कामाला गेल्यानंतर सुद्धा तसेच आहेत आणि तसेच असले पाहिजे. तुम्ही धार्मिक आहात आणि तुम्ही कामाच्या ठिकाणी पण धार्मिक आहात. तुम्ही बिझनेसमॅन आहात तर तुम्ही बिझनेसच्या ठिकाणी पण धार्मिक आहात. प्रेज द लॉर्ड. आपला देव सगळीकडे परिस्थिती पाहून आपले सिद्धांत गुंडाळून स्वर्गात ठेवत नाही. पृथ्वीवर तो आला आणि त्यानं दाखवून दिलं की स्वर्गाचा सिद्धांत असा चालतो. येशू दाखवलं स्वर्गाचा सिद्धांत वारंवार दाखवला. येशू ख्रिस्त सहज शिक्षा करतो का? नाही केली. येशू ख्रिस्त सहज त्याला मारून टाकू शकला असता, पण येशू ख्रिस्ताला मारलं नाही. येशू ख्रिस्ताने बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी करू शकला असता, तो पण त्याने केलं नाही. माझा देव प्रेमळ आहे, माझा देव धार्मिकतेने चालतो, माझा देव अशा प्रकारे चालतो, माझा देव काय करतोय, नेमकं काय विचार करतो हे त्यानं त्याच्या कृतीतून दाखवलं. प्रेज द लॉर्ड. बरीच लोक आज म्हणतात की धार्मिकता ही वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये नाही चालत, फक्त चर्चमध्ये चालू शकते. चर्चच्या बाहेर कठीण आहे ते खूप, पण नाहीये ते कठीण नाहीये. लक्षात घ्या. ते करणं सोपं आहे. जर तुम्ही धार्मिकतेला देवभिरूला पकडून ठेवलं असेल तर ते सोपं आहे. प्रेज द लॉर्ड. नाही तर ते खूप मग तुमच्यासाठी महाकठीण असेल आणि तुम्ही ते करू पण शकणार नाही कधी. आणि बरेच लोक माहिती आहे तुम्हाला स्वर्गापासून या गोष्टीमुळे वंचित राहणार आहेत. तर त्यांनी हा मूळ सिद्धांत विसरला की माझा देव न्यायाचा परमेश्वर आहे, माझा देव धार्मिकतेचा देव आहे. या गोष्टीला विसरले. हा सिंहासनाचा पायावर देवाच्या. विसरू नका कधीच. तुमच्यामध्ये धार्मिकता कुठून भरलेली असली पाहिजे. तुम्ही असलंच पाहिजे. त्या ठिकाणी तुम्ही म्हणूच शकत नाही. मग तुम्हाला शिव्या द्यायचा अधिकार नाही, तुम्ही वाईट बोलायचा तुम्हाला अधिकार नाही, कदाचित त्या ठिकाणी भ्रष्टाचार करायचा अधिकार नाही, व्यभिचार करायचा तुम्हाला अधिकार नाही, तुम्हाला हॅरॅस केलं जातं त्या ठिकाणी तुम्ही उलटून त्याला मारण्याचा अधिकार नाही, तुम्हाला पोलीस केस करण्याचा अधिकार नाही, कोर्ट कचेऱ्यामध्ये अडकण्याचा अधिकार नाही. मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगू शकतो. या सगळ्या गोष्टी धार्मिकतेचा भाग आहे. धार्मिक माणूस हे सगळं काही करत नाही. घटस्फोट घेण्याचा अधिकार नाही, अधिकारच नाहीये धार्मिक माणसाला हे घेण्याचा. कारण बायबल तसं स्पष्टपणे सांगतं. तुम्ही म्हणता असाल की नाही तसं चालतं. नाही, बायबल धार्मिकतेचं तुम्हाला जर चालत असेल तर याच गोष्टी आहेत. कारण तो पाया आहे. तुमचे सिद्धांत तसेच आहे. असं असतं ना की माझं हे तत्व आहे. काही लोकांचं तत्व असतं की तुम्ही इथे चित्रपट पाहिला, तो काय म्हणतो की असं दाढीवर हात फिरवून मी झुकेगा नाही, म्हणजे तो हिंदीमध्ये म्हणतो ना मी वागणार नाही. काही लोकांचं तो तत्व आहे. काही लोकांचं तत्व आहे मी मोडेन पण वागणार नाही. पण बायबल आपल्याला लगेच क्षमा करायला सांगतो. बायबल लगेच सॉरी म्हणायला सांगतो. लगेच सॉरी म्हणायला सांगतो. लगेच बायबल सांगतं की दिवस मावळण्यापूर्वी तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये असं सांगितलं. म्हणजेच काय, सूर्य मावळण्यापूर्वी तुला काय करायचंय? क्षमा करायची आणि क्षमा मागायची. प्रेज द लॉर्ड. म्हणजे हे जे तत्व आहे हे जगाचं तत्व आहे. झुकेगा नाही हे जगाचं तत्व आहे. मोडेन पण वागणार नाही हे जगाचं तत्व आहे. आणि ही तत्व बदलतात. लक्षात घ्या.
ज्यावेळेस एखादा समोर श्रीमंत, अतिश्रीमंत माणूस येतो, त्या ठिकाणी ते तत्व बदलतं. पण ते फक्त गरिबासमोर चालतं की होणार नाही. काही लोक स्टेटस ठेवतात की वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटस मी पाहतो लोकांचे आहे ना, ते काही अशा गोष्टी असतात, असे डायलॉग असतात की ते डायलॉगचा आणि त्यांचा गाडी मात्र कुठे संबंध नाही, काही संबंध नसतो, तरी पण ते ठेवलेलं असतं. आणि ते स्टेटस असं सांगतात की याचा सिद्धांत काय, त्याचे सिद्धांत काय, त्याची तत्व काय आहे हे शिकवतो, हे सांगतात, दाखवतात की हा माणूस कोणत्या तत्वाने चालतो. तुम्ही धार्मिकतेच्या तत्वाने चालत असाल ना तर तुम्ही स्टेटस पण ठेवणार नाही, तुम्ही ते बोलणार पण नाही, ते डायलॉग पण तुमच्या डोक्यात कधी येणार नाही, तुम्ही ते बोलू पण शकत नाही, कारण ते नाही. तुम्हाला असं वाटत असेल की नाही मास्टर मी जाऊ शकत नाही, तुझे सिद्धांत गुंडावून ठेवलीस बाबा तू घरी. आणि इथे जे आहे, ज्यावेळेस तुम्ही येशूला स्वीकारता त्यावेळेस तुमचे सिद्धांत बनतात. मग 5 वर्षात बदलतील, 10 वर्षात बनतील, पण 10 वर्षात एकदा बनले की तुम्ही मरेपर्यंत ते सिद्धांतानुसार तुम्हाला चालणार. हालेलुया. मी कधी हात लावणार नाही दारूच्या ग्लासाला, हा सिद्धांत तो मरेपर्यंत तुम्हाला पाळायचा. मी कधी सिगरेटला हात लावणार नाही, हा मरेपर्यंत सिद्धांत तुम्हाला पाळायचा आहे. मी कधी व्यभिचार करायचा मला अधिकारच नाहीये, हा सिद्धांत तुम्हाला मरेपर्यंत पाळायचा आहे. मी कधीही या गोष्टी करूच नाही शकत, कारण हा माझा सिद्धांत आहे. माझा देव सिद्धांताचा देव आहे, मी पण सिद्धांताचा माणूस आहे. हालेलुया. आपले प्रिन्सिपल्स बदलतो का देव माणूस पाहून? नाही, तुमचे पण नाही बदलले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चौथी गोष्ट मी तुम्हाला सांगितली की देव आपला कसला आहे, धार्मिकतेचा आणि न्यायाचा परमेश्वर आहे. त्याच्यामध्ये काहीही फरक पडत नाही. तो प्रामाणिक आहे, तो कुठल्याही प्रकारे अप्रामाणिकपणाने काम करत नाही. लक्षात घ्या. तिसरी 5वी महत्वाची गोष्ट, मत्तयाचा शुभवर्तमान 20वा अध्याय 26 आणि 28 वचन. तसे तुम्हामध्ये नाही, तर जो कोणी तुम्हामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल, आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होऊ पाहतो तो तुमचा दास होईल. याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करावयास आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाजूला सांगा, देवाचा सिद्धांत हा सेवेचा आणि नम्रतेचा सिद्धांत आहे. ज्याला आपण माणुसकी म्हणतो त्याला माणुसकीचा सिद्धांत आहे. बाजूला सांगा, देवाचा सिद्धांत हा सेवेचा आणि माणुसकीचा सिद्धांत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आताच्या काळामध्ये माणुसकी लोकांनी गुंडावून ठेवलेली आहे, सेवा लोकांनी गुंडावून ठेवलेली आहे. पुलपीटवर उभं राहून संदेश देणं यालाच केवळ सेवा म्हटलं जातं. यालाच काय म्हणतात बरं? लोकसेवा म्हणतात. पण बरीच अशा लोकांना मी ओळखतो ज्यांनी कधीही कुठल्याही प्रकारे सेवेत कसल्याही प्रकारचा भाग घेतलेला नाही. पण माझा देव हा सिद्धांत सेवेचा देव आहे. माझा देव हा सेवेचा सिद्धांत पालन करणारा देव आहे. आणि येशू ख्रिस्ताने सेवेचं सगळ्यात मोठं उदाहरण जर काय दिलं असतं तर ते काय उदाहरण दिलं की त्यानं आपल्या शिष्यांचे पाय धुतले. काय धुतले? पण तुम्हाला माहिती आहे, केवळ गुड फ्रायडेच्या दिवशी पाय धुवूनच तुम्ही सेवा करू शकता का? पण ते काय केलेलं आहे, फॉर्मॅलिटी करून ठेवली लोकांनी की गुड फ्रायडेच्या दिवशी पाय धुतले झाली माझी सेवा होईल. पण तसं आहे का? नाही. देवाच्या सेवेसाठी तुम्हाला झाडू मारता आलं पाहिजे. देवाच्या सेवेसाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. देवाच्या सेवेसाठी खुर्च्या लावता आल्या पाहिजे. काही लोक असे आहेत की सगळ्या खुर्च्या लावल्यानंतर येतात आणि सगळ्या खुर्च्या काढायच्या अगोदर निघून जातात. मी काय सांगतोय लक्षात येते? सगळ्या खुर्च्या लावल्यानंतर येतात आणि सगळ्या खुर्च्या काढायच्या अगोदर निघून जातात. काहीतरी काम लागेल म्हणून निघून जाणारे बरेच जण मी पाहिले, बरेच जण पाहिले. ते सेवेच्या सिद्धांतानुसार चालतात का? नाही चालत. आता तुम्हाला थोडंसं कडू वाटेल. सेवेच्या सिद्धांतानुसार चालणारा मनुष्य त्याच्या समोर सेवेतलं कोणतंही काम दिसू द्या, मग पुलपीटवर संदेश देण्यापासून झाडू मारण्यापर्यंत, टॉयलेट धुण्यापर्यंत, कचरा उचलण्यापर्यंत, खुर्ची उचलण्यापर्यंत, चटई टाकण्यापर्यंत, जेवण वाढण्यापर्यंत, या सगळ्या गोष्टी सेवेत येतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच लोकांना मी ते हे चालवायला सांगते, कोणी शिकलं नाही असतं. ती सेवा नाही का? सेवा नाही, सेवा आहे, पण शिकण्याची इच्छाच नाही कोणाची. त्याला सेवा काय करायची? आता तर आम्ही पुलपीट पण दिले सेवा करायला, तुम्हाला उभं केले संदेश द्यायला, पण सेवा मी तर अजिबातच कशाला हात नाही लावला पाहिजे, कशालाच नाही. पण तुम्हाला माहिती आहे, मला कोणतंही काम सांगा, कोणतंही, मला कधीच लाज वाटत नाही, कधीच नाही वाटत.
कारण मला माहिती आहे माझा देव सेवेचा सिद्धांत पालन करणार. येशूने जर केलं ते मला करायला लाज वाटायचं काय कारण, पण बऱ्याच ब्रदर आणि सिस्टरला लाज वाटते. बरं लक्षात घ्या, कोणाला आज काही लोक आपल्यापैकी असे पण आहेत, मी बोलतोय त्याचं वाईट वाटून घेऊ नका, हे तुमच्या बोधासाठी लक्षात घ्या. काही लोक ब्रदर सिस्टर आपले असे आहेत, काही लोक की त्यांना कधीच जेवण वाढताना मी पाहिलं कधीच नाही, कधीच भांडी धुताना काही बहिणीला मी पाहिलंच नाही कधीच. मला दाखवण्यासाठी नाही करायचं तुम्हाला, पण तुम्हाला देवाला प्रसन्न करण्यासाठी करा. माझा येशूने केलं असतं का? माझ्या येशूने केलं असतं का? केलं असतं ना? माझ्या येशूने केलं असतं का? जर तिथं गरज आहे तर माझा येशू बसला असतं का नाही? बसलं नसतं? मग तुम्हाला बसायला काय वाटतं? येत नाहीये आपल्याला, चालत नाही, पण मी 4 आठवडे बसले तर जमेल की नाही? निश्चित जमेल. प्रेज द लॉर्ड. माझा येशू जर करू शकतो तर मला करायला काय लाज वाटायचं काय? माझा येशूला झाडू मारला असता का? हो, माझा येशूने सुताराचं काम केलं आपलं कुटुंब चालवण्यासाठी. ज्याला संपूर्ण जगातली झाडं बनवली, तो फळी कापत बसलेला आहे, फळी टेबल बनवत बऱ्याच गोष्टी त्याने केल्या. माहिती तुम्हाला 30 वर्षापर्यंत तो काम करत होता. मग जर माझा येशू करू शकतो तर मी नाही काही करू शकतो? मी जरूर करू शकतो. हालेलुया. मला जर प्रतिफळ हवंय तर माझ्या येशू सारखं मला करता आलं पाहिजे, कारण देवाचा सिद्धांत हा सेवेचा सिद्धांत आहे, माणुसकीचा सिद्धांत आहे. आपण मदत करणारे असलं पाहिजे, आपण सहाय्य करणारे असलं पाहिजे. सेवेमधली मदत कोणत्याही प्रकारे तुम्हाला काही करता येईल, जे काही करता येईल. मग सुवार्ता सांगण्यापासून पुलपीट पर्यंत उभं राहण्यापर्यंत तुम्हाला पडल त्या गोष्टी करता आल्या पाहिजे, तरच तुम्ही खरे सेवेचा सिद्धांत पालन करणारे व्यक्ती आहात. जर तुम्ही म्हणत असाल मी हे करू शकत नाही, तर तुम्ही सेवेचा सिद्धांत पालन करत नाही, कारण येशूनं पुलपीट पासून पाय धुण्यापर्यंत सगळं केलं. प्रेज द लॉर्ड. सगळं केलं. प्रभू येशू ख्रिस्ताने सगळं केलेलं आहे. तो पुलपीटवर पण होता, अगदी अधिकारात पण काम करत होता आणि पाय पण धुतले त्यांनी लाज बाळगलेली नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लक्षात घ्या, तुम्हाला पण ते करता आलं पाहिजे. तुम्हाला जर असं वाटत असेल की मी नाही करू शकत, तर तुम्ही त्या सेवेच्या सिद्धांतालाच गुंडाळून ठेवलेलं आहे. तुमचा सिद्धांत काय आहे? फक्त मी कॉलर टाईप, व्हाईट कॉलर. जगातल्या लोकांचं व्हाईट कॉलर असतं, ते अगदी बॉस सारखे येतात. काही लोक असतात ना, जगामध्ये तुम्ही एखाद्या मोठ्या सभेमध्ये गेले ना, तर ते एकदम असे टाईट असतात. त्यांच्या हातात 1-2 मोबाईल असतात, तिकडे 1-2 चार्जर, आणि ते असे एकदम छान टाईट. पण चर्च मध्ये आल्यानंतर सुद्धा लोकांना असं वाटतं मी पण थोडासा काय आहे. चर्च आणि बाहेरची मीटिंग किंवा बाहेरचं ठिकाण याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. हालेलुया. असू शकतं तुम्ही तुमच्या घरी खूप मोठे व्यक्ती असाल, तुमच्याकडे खूप मोठ्या गोष्टी असतील, तुम्ही खूप अधिकारी पण असाल, तुम्ही खूप मोठ्या पदावर पण असाल, पण इथं आल्यानंतर मात्र तुम्ही प्रभूचे लहान सेवक आहात. इथं आल्यानंतर मात्र मी लहान आहे. बऱ्याच लोकांना, मी खूप मोठ्या मंडळांच्या मध्ये गेलेलो आहे, बऱ्याच लोकांच्या ठिकाणी मी गेलो, आणि कितीतरी मोठे जे अगदी क्वालिफाईड डॉक्टर आहेत, खूप मोठ्या हॉस्पिटलमध्ये मोठ्या मोठ्या पदावर आहेत, मोठे मोठे हॉस्पिटल चालवतात, ते लोक खुर्च्या उचलताना मी पाहिले. तुम्ही साऊथला कधी गेले ना, साऊथला त्यांचं उदाहरण मी यासाठी तुम्हाला सांगतोय. बरेच लोक जे त्या ठिकाणी आहेत ना, काही कितीतरी मोठे साहेब, कितीतरी, कारण त्या ठिकाणी ख्रिश्चनिटी मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि भरपूर लोक आहेत, अगदी 40-50% आसपास लोक आहेत. तर त्या लोकांचं तुम्ही पाहिलं ना, ते इतके स्टँडर्ड आणि अगदी अमेरिकेतून त्या ठिकाणी नोकरी करत होते, तिथून इथं आलेले आहेत आणि अगदी मोठ्या पगाराची नोकरीवरती आहेत, मोठ्या मोठ्या IT कंपनीमध्ये कामाला आहेत. पण तिथं चर्चमध्ये ना छोट्या छोट्या गोष्टी, अगदी छोट्या छोट्या, तुम्ही ते विचार पण नाही करू शकत की हा व्यक्ती IT मध्ये एक मोठा बॉस असेल. विचार पण नाही करू शकत. असं काम करतात चर्चमध्ये. आणि इथं थोडं जरी त्याला आशीर्वाद मिळाला की त्याच्यासाठी मोठा कोणीच नसतो. लक्षात घ्या, आपण कितीही मोठे असणार, तुम्हाला हे नेहमी तुमच्या अंतःकरणात आलं पाहिजे की नाही प्रभू, मी इथं आल्यानंतर छोटा, बाहेर तुम्ही जगात मी कितीही मोठा असेल मला माहिती, कारण इथं तो छोटा होतो, तिथं बाहेर तो ऑटोमॅटिक मोठा बनवतो परमेश्वर. परमेश्वर त्याचा मुद्दा वाढवतो. लक्षात घ्या, निश्चित अर्थाने वाढवणार. का नाही वाढवणार? कारण परमेश्वराच्या राज्यामध्ये तो सेवक म्हणून काम करत आहे, तर परमेश्वर त्याचं मान नेहमी उंचच ठेवणार. हालेलुया. परमेश्वर त्यासाठी मोठे आशीर्वादाचे दरवाजे पण उघडणार. जर सेवेमध्ये तुम्ही काहीतरी केलं ना, तर परमेश्वर तुमच्यासाठी इतक्या मोठ्या गोष्टी करू शकतो, तुम्ही ते विचार पण नाही करू शकत. प्रेज द लॉर्ड. पण तुम्हाला काय करायचंय? सेवा करण्यासाठी तत्पर असलं पाहिजे. मी तुम्हाला ह्यासाठी हे सांगत आहे की माझा येशू सेवेचा सिद्धांत पालन करणार आहे. मग तुम्ही सुद्धा सेवेचा सिद्धांत, आपला परमेश्वर सेवेचा सिद्धांताने चालणारा देव, परमेश्वर सेवेचा सिद्धांत मोडणारा देव नाही. मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगितलं की सेवेचा सिद्धांत कशा प्रकारे चालतो. लक्षात घ्या, कारण हा सेवेचा सिद्धांत आहे. चौथी सगळ्यात महत्त्वाची शेवटची गोष्ट आहे की तो
आपला परमेश्वर हा अवॉर्ड देणारा किंवा रिवॉर्ड देणारा किंवा पारितोषिक देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. बायबल वाचा माझ्याबरोबर 6वा अध्याय, मत्ती सुवर्तमान 6वा अध्याय आणि 20 वचन. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा, तेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाही व चोरी घरफोडी करीत नाही व चोरीही करीत नाही, कारण जेथे तुमचं धन आहे तेथे तुमचं मनही लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही जे काही साठवताय आज त्या सगळ्या गोष्टी तिथं पूर्णपणे साठवल्या जाणार आहे. स्वर्गामध्ये संपत्ती साठवायला कशाला सांगितलं देवपणी? खरंच तिथे बँक आहे का? नाहीये. बँक वगैरे त्या ठिकाणी काही नाहीये. पण परमेश्वर तुमच्या पारितोषिकाची तयारी करत आहे, रिवॉर्डची तयारी करत आहे. हालेलुया. आपला परमेश्वर रिवॉर्ड देणारा परमेश्वर आहे. आपला परमेश्वर पारितोषिक देणारा परमेश्वर आहे. आपला परमेश्वर तुमचं प्रत्येक गोष्टीचं प्रतिफल तुम्हाला देणारा परमेश्वर आहे. आपला परमेश्वर प्रत्येक गोष्ट स्वर्गामध्ये तुमच्या सगळ्या गोष्टीची नोंद केली जाते. तुम्ही जे काही कराल ते, मी जसं तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही पुलपीट पासून अगदी खालच्या दर्जाचं कोणतंही काम असेल ते सगळं तुम्ही जे काम कराल त्या प्रत्येक कामाची नोंद केली जाणार आहे. हालेलुया. स्वर्गात सगळ्या कामाची नोंद असणार, सगळ्या कामांची. तुम्ही जे काही कराल ते, तुम्ही काही कराल, जे काही कराल. तुम्ही आज म्हणाल की नाही वर्षी आवडत, त्याची पण नोंद आहे. तुम्ही आज म्हणाल की मला संदेश नाही आवडत, ठीक आहे, मी घरातच बसतो, त्याची पण नोंद आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण रिवॉर्ड द्यायचं ना. काय द्यायचं आहे? रिवॉर्ड द्यायचं. रिवॉर्ड म्हणजे त्याचं प्रतिफल द्यायचं तुम्हाला. मग प्रतिफल ते बरं असेल अथवा वाईट असेल, पण प्रतिफल मिळणार. बरं असेल अथवा वाईट असेल, ते प्रतिफल मिळणारच आहे. जर मिळणार आहे तर नोंद केली पाहिजे ना. कारण तुमच्या 70 वर्ष आयुष्य असेल तुमचं, तर 70 वर्षाच्या छोट्या छोट्या गोष्टीची नोंद असली पाहिजे. कारण एखादा माणूस येऊन म्हणू शकतो, प्रभू हे मी आता केलंच नाही. प्रभू लगेच त्याला दाखवेल तुझी नोंद आहे. कारण माणसं क्षणाला आहो इथं असतात आणि माणसाला मुंबईत आहे. इतकी अशी माणसं सहज खोटे बोलतात. मग देवासमोर तर खोटे बोलणारे हजारो महाभाग असणार. म्हणून प्रत्येक कामाचं परमेश्वर काय करणार आहे? नोंद करून ठेवणार. जे सेवा केलीच नाही त्याची सेवेचं पण लेबल लावतील लोक. ते म्हणतील प्रभू मी एवढं काम केलेलं आहे, या ठिकाणी गेलो, त्या ठिकाणी गेलो, थांब त्या दिवशी तू कुठं होतं बघूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असतील ना बरेच लोक असणार आहेत असे की जे लोक जे काम केलंच नाही ते लोक आपल्या स्वतःच्या नावावर लिहून रिकामे होते. कारण पृथ्वीवर बरेच लोक तसे बाहेर करतायत. लक्षात घ्या. एखाद्याची पात्रता असते, दुसराच पात्र नोकरी मिळवतो. असं होतं ना बऱ्याच वेळेस. एखाद्याची पात्रता वेगळी असते, पण तो पैसे देऊन आतल्या बाजूनी तो नोकरी मिळवतो, पण पात्र नसतो तो व्यक्ती. तो पुढे जाऊन बऱ्याच गोष्टी गफला करण्यासाठी वगैरे त्या सगळ्या गोष्टी करतो, पण पात्र असतो तिसराच. तो परीक्षा देतो, कष्ट करतो, मेहनत करतो, पण तो मात्र त्याला नोकरी लागतच नाही. कारण हे जगात हेच चाललेलं आहे. जगामध्ये पात्र असणारा नसणार, कारण खोट्या त्या सगळ्या गोष्टी चालल्यात. मग देवाच्या राज्यात सुद्धा बरेच लोक देवाला सुद्धा फसवायला कमी पडणार नाहीत. कारण बरेच लोक शिष्य सुद्धा येशू सोबत स्वतः भांडत होते की स्वर्गात कोण त्याच्या बाजूला बसणार. भांडत होते ना, स्वर्गात त्याच्या बाजूला कोण बसेल? प्रभू मी बसणार आहे, प्रभू मी बसणार आहे. दोघ जण आले होते की याकोबा आणि योहान यांची आई आली होती आणि ती म्हणत होती की नाही प्रभू ह्या दोघांना बसव. आणि बाकीच्यांच्यात कुरकुर चालू झाली की त्या दोघांनाच कशासाठी. बाकीचे भांडून आले. चर्चेसमध्ये पण अशाच बरेच लोक असतील असे की देवाजवळ येतील आणि म्हणतील प्रभू मी असं केलं नाही, प्रभू मी तसं केलं नाही. तुला रिवॉर्ड द्यायचं ना, प्रतिफल द्यायचं ना, त्या प्रतिफल तुझं कार्य पाहू दे, तुझी लिस्ट पाहू दे. तू कुठं कुठे गेला, सगळ्यांना सेवा सुवास सांगितली, चर्चमध्ये काय केलं, जाऊन बसत होता का, काय करत होता, आराधना करत होता की नाही करत होता, ह्या सगळ्या गोष्टीची यादी माझ्याजवळ. ठीक आहे, हे प्रतिफल तुला. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक गोष्टीचं प्रतिफल आहे देवाजवळ. ज्या काही गोष्टी तुम्ही आज करताय त्या प्रत्येक, बायबल सांगतं जो कोणी मनुष्य व्यर्थ शब्द बोलेल त्या प्रत्येक शब्दाचं पण प्रतिफळ आहे. आता एवढं जर प्रतिफल देव देणार असेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी लिहून ठेवणार नाही का देव? सगळं काही लिहून ठेवलेलं देव आपण, आणि सगळं काही त्याचं प्रतिफल 100% मिळणार आहे. मग म्हणून तुम्हाला साठवायला सांगितलं. तिथं काय करा? संपत्ती साठवा. तिथं लिहून साठवत राहा आणि एक दिवस ती तुम्हाला परत मिळणार व्याजासहित. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मोठं त्याच्यामध्ये भर घालून मिळणार आहे. पण ती भर घालण्यासाठी तुम्हाला सतत साठवत राहावं लागेल, सतत साठवत राहावं लागेल. बरीच लोक आपल्या स्वतःसाठी क्रोध साठवतात. बायबल सांगतं काय की स्वतःसाठी माणसं काय साठवतात? क्रोध साठवतात. देवाच्या अंतःकरणात क्रोध साठवतात. इस्रायल लोकांनी, बायबल सांगतं की यिर्मयाच्या काळामध्ये योशिया ज्यावेळेस मरून गेला त्यावेळेस त्याच्यानंतर यिर्मयाच्या काळात इस्रायल लोकांनी क्रोध साठवला. काय साठवलं?
क्रोध साठवला देवाच्या अंतकरणामध्ये आणि एक दिवस देव इतका क्रोधिष्ठ झाला, तो म्हणाला की नाही 70 वर्ष हे लोक बंदिवासात. 70 वर्ष. तो म्हणजे देव त्या ठिकाणी काय करत होता? देव म्हणत होता इस्रायल, कारण यहुदा बंदिवासात जाण्यापूर्वी इस्रायल बंदिवासात गेलेलो होतो आणि मग देवाची इच्छा ही होती की इस्रायलाकडे लोकांनी पाहावं, जे 10 वंश होते त्या लोकांच्याकडे पाहावं आणि यहुदांनी पश्चाताप करावं, अशी देवबापाची इच्छा होती. पण यहुद्यांनी काय केलं नाही? ते पश्चाताप केला नाही. उलट इस्रायलपेक्षा या यहुद्यांनी जास्त मोठं पातक केलं. मनुष्याच्या काळात अमोन त्याचा मुलगा होता त्याच्या काळामध्ये, योशियाच्या काळात थोडंसं होतं, पण योशिया मरून गेला त्याच्यानंतर परत ते लोक बहगले. यहोवाकीम असेल किंवा सिदकी असेल यांच्या राज्यामध्ये ते परत बहगले. आणि म्हणून देव काय म्हणतो की तुम्ही माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी क्रोध साठवलाय, म्हणून इस्रायलपेक्षा तुमचं पातक मोठं आहे. आज जर तुम्हाला मी संदेश देताना सांगत आहे तर तुम्हाला हा बोध घेतला पाहिजे की जगात बरेचसेच लोक जे आहेत ते लोक आपल्यासाठी क्रोध साठवतात. मी साठवणार नाही, मी माझ्यासाठी प्रतिफळ साठवणार, कारण माझा देव प्रतिफळ देणारा देव आहे. हालेलुया. माझा देव प्रिन्सिपल विसरणार नाही. त्याचा प्रिन्सिपल आहे की तो प्रतिफळ देतो. त्याचा सिद्धांत आहे. तुमच्यासाठी तुम्ही क्षमा मागितली 10 वेळा म्हणून तो बदलेल असं नाही. बरेच लोक माझ्याजवळ येतात आणि मला म्हणतात पास्टर यासाठी प्रार्थना करा शेवट क्षणी याचं तारण व्हावं. अरे देव आपला प्रिन्सिपल थोडी बनवणार आहे त्या माणसासाठी. आपला नियम बदलणार आहे का? नियम नाही बदलत. देव त्याचा नियम तसाच आहे, सिद्धांत तसाच आहे. त्यासाठी आपण प्रार्थना करू शकतो, पण त्याला काय करायचं की नाही करायचं याचा सल्ला आपण त्याला नाही देऊ शकत. त्याला काय करायचं हे तोच ठरव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही म्हणत असाल की मी क्षमा मागेन आणि देवाला वश करून घे. आपला देव एका पायावर उभा राहून वश होणारा परमेश्वर नव्हे. बऱ्याच कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील की तो एका पायावर उभा राहिला आणि देवाने त्याला देव त्याला वश झाला आणि देवाने त्याला हवा तो वर दिला. ऐकलं तुम्ही कहाणी बरेच वेळेस. पण आपला परमेश्वर तसा नाहीये. तुम्ही एका पायावर उभं राहिले, 40 दिवस उपवास केला आणि आपल्या देवाला लगेच वश करून घेतलं आणि हवं ते मिळवलं नाही. तुम्ही जे केलेलं आहे त्याच्या प्रतिफळानुसार दावीद राजाला परमेश्वराने नाही सोडले. दावीद राजा, तुला माहिती आहे दावीद राजा देवाच्या मनासारखा राजा होता. त्याला म्हणाला की तुला प्रतिफळ मिळणार. तुम्हाला माहिती आहे दावीद राजाने आपला अंतरून भिजेपर्यंत पश्चाताप केला. अंतरून भिजेपर्यंत. विचार करा किती रडत असेल. बायबल सांगतो स्पष्टपणे की मी माझं अंतरून भिजवतो, पोहवतो आसवांनी म्हणजे डोळ्यातल्या अश्रूंनी. इतका पश्चाताप केला. पण 7 वर्षांनी दावीदाला शिक्षा मिळाली. विचार केला त्याच्यानंतर 7 वर्षांनी मिळाली. एकदा नाही, लगेच नाही मिळाली. 7 वर्षानंतर, मध्ये 7 वर्षाचा कालावधी गेला. 7 वर्षानंतर दावीद पळून जावं लागलं अबशालोमापासून दावीदाला. परत परमेश्वराने त्याला आणलं. पण गोष्ट अशी आहे की परमेश्वरानं त्याचं प्रतिफळ दिलं, कारण आपला परमेश्वर प्रतिफळ देणारा परमेश्वर आहे. तो प्रतिफळ देतो. बरं असेल अथवा वाईट असेल त्याचं प्रतिफळ मिळणार म्हणजे मिळणार. कारण तुम्ही जे काही पेरा त्याचं प्रतिफळ मिळणार आहे. बायबलमध्ये लिहिलेलं आहे तशा प्रकारे. तुम्ही जर वाचलं ते वचन वाचाने आपण बंद करूया. गलतीकरस पत्र 6 अध्याय 7 वचन. गलती 6:7. देवाचा उपवास व्हायचा नाही, कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. मनुष्य जे काही पेरतो त्याचं त्याला पीक मिळेल. हा सिद्धांत कोणाचा आहे? हा देवाचा सिद्धांत आहे. आणि या सिद्धांतामध्ये काही फरक पडत नाही. तुम्ही गहू पेरल्यानंतर ज्वारी उगवून येणार नाही. हा देवाचा सिद्धांत आहे. तुम्ही जे काही पेरा, गहू पेरले तर गहूच हाती लागणार आहे, ज्वारी पेरली तर ज्वारीच हाती लागणार आहे. हे सिद्धांत आहे. तुम्ही खोटं पेरलं तर खोटंच उगवून येणार, खरं पेरलं सत्य पेरलं तर सत्यच उगवून येणार. आज तुम्ही धार्मिकता पेरली तर तुमच्यासाठी उद्या धार्मिकताच उगवून येणार. आज तुम्ही परमेश्वरासाठी आराधना पेरली, देवाचं गौरव तुम्ही केलं, आनंदामध्ये दुःखामध्ये सुखामध्ये देवाची महिमा करत राहिले तर एक दिवस तुमच्यासाठी आनंद निर्माण होणार. एक दिवस तुमच्यासाठी मोठं सामर्थ्याचं काम परमेश्वर करणार. कारण देव आपला सिद्धांत मनुष्यासाठी बदलत नाही, जगासाठी बदलत नाही. त्याचा सिद्धांत तसाच राहतो आणि जर त्याने सिद्धांत पकडलाय तर तशाच प्रकारे राहणार आहे. आपलं काम काय आहे? आपलं काम आहे की त्याच्या सिद्धांतावर विश्वास ठेवणं, त्याचा सिद्धांत आपल्यासाठी लागू करणं. कसं माझ्यासाठी ते लागू होईल? त्याचं राज्य आहे की तो राजाधिकारी आहे किंवा तो शासक आहे, तर शासक रूपात मला काय करायचंय? स्वीकारायचंय. त्या सिद्धांताला नाकारायचं नाही. मी शासक नाहीये प्रभूजी, या पृथ्वीवरचं शासन नाही, तर तुझं शासन माझ्या जीवनावर लागू होईल. हालेलुया. त्या सिद्धांताला
तुमच्या जीवनामध्ये तुम्ही स्वीकारायचे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जसं सांगितलं गेलं की परमेश्वराचा सिद्धांत वर्शिपचा सिद्धांत आहे आणि त्यानुसार आपल्या सभोवती एक आराधनेचं वातावरण आपल्याला तयार करायचं आहे. तिसरी महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली की आपला परमेश्वर एकतेचा परमेश्वर आहे आणि एकता ही तुमच्यामध्ये असलीच पाहिजे. फूट पाडणारे तुम्ही असाल अथवा दुसरा कोणी व्यक्ती असेल तर त्याला बाजूला करा, तुम्ही असाल तर पश्चाताप करा आणि देवाचा गौरव करा आणि देवाची महिमा करा. मी प्रभू एकता ठेवणारा मनुष्य आहे कारण तू एकतेचा देव आहेस हे मला समजलं. आणि लक्षात घ्या, चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे आपला परमेश्वर धार्मिकतेचा परमेश्वर आहे. धार्मिकतेचा आणि न्यायाचा त्याचा सिद्धांत आहे. धार्मिकता आणि न्याय हा त्याच्या सिंहासनाचा पाया आहे आणि ती गोष्ट कधीही विसरू नका. धार्मिकता तुमच्यापासून कधीही निघून जाऊ नाही, ती तुम्हाला सदैव तुमच्या अंतःकरणामध्ये असली पाहिजे. आपला परमेश्वर सेवेचा सिद्धांत चालू करणारा लागू करणारा परमेश्वर आहे. त्या सेवेनुसार तुमचं जीवन सेवा करणारं जीवन असलं पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगितलं की प्रतिफळ देणारा आपला देव आहे आणि तो प्रतिफळ द्यायला कधीही चुकणार नाही. तो शेवटपर्यंत प्रतिफळ देत राहील. मग तुम्हाला काय प्रतिफळ मिळणार हे तुमच्यावरती अवलंबून आहे. तुम्ही पश्चातापाने ते करू शकत नाही. पश्चातापाबरोबर तुमची पेरणी सुद्धा योग्यच असली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणाल की मी पश्चाताप केवळ करतो आणि पेरणी मात्र तशीच चालू ठेवतो, नाही म्हणत. कारण तुम्ही पश्चाताप आणि पेरणी याच्यामध्ये फरक केला पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही पश्चाताप केला तेव्हापासून पेरणी उत्तम झाली पाहिजे चालू. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही म्हणाल की मी पश्चाताप केलेला आहे पण माझं जुनं जे मी काय करत होतो तेच मी करत राहणार नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला बदल केलाच पाहिजे. जर तुम्ही म्हणाल की मी वेगळी पेरणी चालू केली प्रभू माझ्यासाठी उगवून येऊ दे, तर जुन्या कामातून परमेश्वर बाहेर काढेल. एक दिवस असा येईल की नवीन कामाचं नवीन पेरणी केल्याचं प्रतिफळ तुम्हाला मिळायला चालू होईल. हालेलुया. नवीन द्राक्षरस तुमच्या जीवनामध्ये यायला चालू होईल आणि परमेश्वर त्यानुसार काम करेल. फिलिप्पी 3 अध्याय 20 वचन वाचा आणि बंद करा. शेवटचं वचन वाचा बरोबर मराठीमध्ये. 3:20. आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे, तेथून प्रभू येशू ख्रिस्त हाताळणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगतो की आपलं नागरिकत्व कुठलं आहे? स्वर्गातलं नागरिकत्व आहे. आणि स्वर्गातलं नागरिकत्व आहे तर सिद्धांत सुद्धा कुठले असायला हवे? सिद्धांत कुठले असायला हवे? सिद्धांत सुद्धा स्वर्गातलेच असायला. आपण स्वर्गीय जगातल्या सिद्धांतानुसार चालू शकत नाही कारण एक दिवस तो आपल्याला स्वर्गीय परमेश्वर न्याय देणार. कुठे? परत स्वर्गामध्ये नवीन आकाश नवीन पृथ्वीवरती तो आपल्याला न्याय देईल आणि तिथल्या सिद्धांतानुसार आपल्याला जीवन अनंत काळापर्यंत जगायचे. तर मग आत्तापासूनच आपण त्याला का फॉलो करू नये? आतापासूनच ते प्रिन्सिपल्स आपल्यामध्ये काय येऊ नये. जर आले तर आपल्याला सोपं जाईल तिथं राहण्यासाठी. ते नागरिकत्व स्वीकारल्यानंतर त्या ठिकाणी राहण्यासाठी आपल्याला सोपं जाईल. तर म्हणून काय करा, ते नागरिकत्व आपल्या अंतःकरणाचा भाग होऊ द्या. असं म्हणू नका की मी केवळ इथलाच आहे, पृथ्वीवरचाच मी आहे. केवळ आपण पृथ्वीवरचे नाही तर आपण प्रथम स्वर्गातले आहोत, नंतर पृथ्वीवरचे आहोत. हालेलुया. आपण केवळ काही कामासाठी काही काळासाठी इथं पाठवले गेले आणि इथून पुढे परत एकदा आपण तिथं जाणार आहोत आणि जर तिथं जाणार आहोत तर तिथल्या सिद्धांतालाच आपण इथं फॉलो केलं पाहिजे. प्रभू करू तुम्हाला सगळं आशीर्वादित करू. या आपण सगळेजण उभे राहूया.